हालेलुया। अब हम आज के वचन में जाएंगे। आजच्या वचनामध्ये जाऊया। हम लोग निकालेंगे एजेकियल अध्याय 37। एजेकियल अध्याय 37। एजेकियल अध्याय 37 और उसका 1। त्याचं वचन 1। हम तराई के बारे में देख रहे हैं आणि खोल्याबद्दल आपण बघत आहोत। और मेरे ख्याल से थर्सडे को सेकंड सेक्शन में हमने 2 तराई देख लिए है आणि 3 देखा है। गुरुवारी दुसऱ्या सेक्शनमध्ये आम्ही 3 खोले बघितले होते। तो जो लोग दूसरे सेक्शन में चले गए सो उनको थोड़ा सा रिपीट करूँगी, ज़्यादा एक्सप्लेनेशन नहीं करूँगी, लेकिन आपको मालूम पड़ेगा एटलीस्ट उस तराई का मतलब क्या है। ठीक है, हम पढ़ेंगे एजेकियल अध्याय 37 उसका वचन 1। एजेकियल अध्याय 37 त्याचं वचन 1। परमेश्वराचा वरदहस्त हात माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोल्यात नेऊन ठेवले, ते अस्तित्व असले होते। आपण प्रार्थना करें। पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। हम धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड। हम लोग एक मंडे से यानी हमारे जब से पहला दिन का उपवास चालू हुआ तब से हम लोग एजेकियल अध्याय 37 ही देख रहे हैं और कल का भी हमारा 7वां दिन रहेगा तो एजेकियल अध्याय 37 ही हम देखेंगे। आणि गेल्या सोमवारपासून ते आतापर्यंत आपण एजेकियल अध्याय 37 पाहत आहोत आणि उद्या पण आपला शेवटचा उपवासाचा दिवस आहे। आपण एजेकियल अध्याय बघणार आहोत। तो एजेकियल अध्याय 37 में हमने देखा एक ऐसे भविष्यवक्ता को जिसे परमेश्वर ने भविष्यवाणी करने की आज्ञा दी। आणि एजेकियल अध्याय 37 मध्ये आपण पाहत आहोत की लेवानी एका संदेशाने निवडलेला आहे आणि त्याला सांगितले तू भविष्यवाणी कर। परमेश्वर ने आपको भी सबको चुना है कि आप भविष्यवाणी करें। आणि देवाने तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना निवडलेलं आहे की आपण भविष्यवाणी करा। भविष्यवाणी मतलब क्या? भविष्यवाणी म्हणजे काय? 2 प्रकार है। त्याचे 2 प्रकार आहेत। एक प्रकार जब परमेश्वर किसी से बात करना चाहता है लेकिन सुन नहीं पाता, इसके लिए परमेश्वर किसी व्यक्ति को चुनता है और उसके द्वारा वो भविष्यवाणी करता है, उससे बात करता है। आणि पहिला प्रकार आहे की ज्यावेळेस लोक देवाचा आवाज ऐकू शकत नाही त्याच्यासाठी देव काय करतो, एका व्यक्तीला निवडतो आणि त्याच्याद्वारे देव त्याच्याशी त्या व्यक्तीशी बोलतो, त्याला संदेश देतो। आगे क्या होने वाला है उसे बताना। आणि भविष्यवाणीचा अर्थ आहे की पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल परमेश्वर ही है जो भविष्य बता सकता है आणि देवच आहे जो संदेश भविष्यवाणी सांगू शकतो, बाकी कोणीही नाही। तो ये यहाँ तो दूसरा प्रकार है आणि दुसरा प्रकार आहे कि हर कोई भविष्यवाणी कर सकता है आणि प्रत्येक सगळेजण भविष्यवाणी करू तो शकतात। जो कोई व्यक्ति अपने मुंह से कहेगा आणि जो कोणी आपल्या मुखाने म्हणेल, यीशु ने कहा, यीशु म्हणाला, अपने सामने वाले पहाड़ से कहोगे आणि समोरच्या डोंगराला जर तू म्हणाला उखड़ ऊपर और समुद्र में जा आणि जाऊन समुद्रात पड तो वो हो जाएगा, तर तुझ्यासाठी होऊन उसके जाईल। लिए वैसा ही होगा। आणि त्याच्यासाठी तसंच होईल। क्या कहा? काय म्हणाला? वो हो जाएगा ते होईल और उसके लिए वही होगा जो उसने बोला। आणि त्याच्यासाठी तेच होईल जसं तो बोललेला आहे। प्रभु चाहता है कि आप बोले आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही बोलावं पहाड़ से, डोंगराची, आपकी परिस्थितियों से, म्हणजे तुमच्या परिस्थितीशी, आप लोगों से बोले। तुम्ही लोकांशी तो बोला आप भविष्यवाणी करो, सकारात्मक कन्फेशन करो। आणि तुम्ही भविष्यवाणी करा, तुम्ही सकारात्मक कबुलीकरण करा। आप जिन लोगों के लिए भविष्यवाणी कर सकते हो, तुम्ही लोकांसाठी भविष्यवाणी करू अकेले शकता, कर सकते हो, स्वतःसाठी करू अपनी शकता, फैमिली के लिए, स्वतःच्या कुटुंबासाठी, जमीन के लिए, जमिनीसाठी, अपने जमीन के व्यवहार के लिए। तुमच्या जमिनीच्या व्यवहारासाठी। ये यीशु के नाम से अगले क्रिसमस के पहले जमीन का व्यवहार हो जाएगा इसी हफ्ते में 1 तारीख से 7 तारीख के अंदर, और मेरे हाथ में यीशु के नाम से पैसा आएगा। तो आप ऐसा करके मतलब आप जमीन से भी, जमीन के लिए भी भविष्यवाणी कर सकते हो आणि तुम्ही जमिनीसाठी सुद्धा स्वतःच्या भविष्यवाणी करू शकता। तो इस भविष्यवाणी में और कुछ बातें प्रभु ने हमें यहाँ सिखाई। आणि या भविष्यवाणीमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी देवाने आम्हाला आप शिकवल्या। हड्डियों से भविष्यवाणी तुम्ही कर हाडांची भविष्यवाणी करू तो शकता हड्डी जी उठने के लिए आपको भविष्यवाणी आणि हाडं जिवंत होण्यासाठी तुम्हाला भविष्यवाणी आपके करायची। लोग जो मरे हुए हैं तुमची लोक जी मेलेली आहेत तो उनको जिलाने के लिए आपको हड्डी से भविष्यवाणी, आणि त्यांना जिवंत करण्यासाठी तुम्हाला हाडांची भविष्यवाणी सांस करावी से लागेल। करना पड़ेगा। तुम्हाला श्वासाला भविष्यवाणी करावी मरे हुए लागेल हैं। कारण ते मेलेले आहेत ना। तो यहाँ 5 हम बातें देखे। एक है हड्डी, आणि 5 गोष्टी आपण पाहतोय, काय हाड, दूसरा है नस, दुसरा आहे स्नायू, तीसरा है मांस, तिसरा आहे मांस, चौथा है स्किन त्वचा और 5वां है श्वास। आणि 5वा आहे श्वास। तो आपको भविष्यवाणी करने वाले को
जानना चाहिए कि मुझे क्या बोलकर भविष्यवाणी करना है। मुझे अगर सोचो कोड़ियाँ आ रही है तो मुझे मांस को नहीं भविष्यवाणी करना पड़ेगा, हड्डी को नहीं बोलना पड़ेगा, मेरे स्किन को बोलना पड़ेगा, हे मेरे स्किन, यीशु के नाम से मैं तुझे आज्ञा देता हूँ, भविष्यवाणी करता हूँ, आज के बाद तुझे एक भी फोड़ी नहीं आएगी। आणि जो कोणी संदेश आहे त्याला माहीत असलं पाहिजे की मला कोणावरती भविष्यवाणी करायची आहे। जर समजा माझ्या चेहऱ्यावरती फोड येतात तर मला माझ्या मांसाला भविष्यवाणी करून काही उपयोगाचं नाही, मला माझ्या त्वचेला भविष्यवाणी करायची की हे त्वचा मी येशूच्या नावात तुला आज्ञा देतो की तू नॉर्मल होऊन तो जा। आप उस वीडियो में देखो भविष्यवाणी में कैसे हड्डी के लिए क्या है, मांस के लिए क्या है, नस के लिए क्या है, हमारी हड्डियाँ कैसी होगी, ऐसा बोला है, हड्डी नहीं टूटेगी, ऐसे बहुत सारी बातें उसमें बताई गई हैं। मैं अभी सिर्फ आपको शॉर्ट इसलिए बता रही हूँ क्योंकि जो लोग नहीं आए उनके लिए मैं शॉर्ट बताती हूँ इस उपवास में क्या हुआ। आणि जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या हाडाला, मांसाला, तुमच्या स्किनला, त्वचेला तुम्हाला कशी भविष्यवाणी करायची आहे। मी तुम्हाला थोडक्यामध्ये यासाठी सांगते कारण का जे लोक आले नाही त्यांना कळून जिन्हें हड्डी का तकलीफ है, ज्यांना हाडाचा त्रास आहे उनके बारे में प्रभु क्या कहता है, हड्डी कैसी होनी चाहिए, जिन्हें नस का तकलीफ है तो उनकी नसें कैसी होगी, तो ये सारी बातें उस वीडियो में आप देख सकते हो। आणि त्यांच्यासाठी देव काय म्हणतो, बायबल काय सांगते त्याच्यासाठी तुम्ही कशी भविष्यवाणी कराल हे मी तुम्हाला त्यावेळेस शिकवलं। दूसरा हमने इस वचन में देखा था कि परमेश्वर ने प्रॉमिस किया है, वो भी एक बार नहीं, दो बार नहीं, 3 बार नहीं, 10 बार कहा मैं करूँगा, मैं करूँगा, मैं वचन देता हूँ, मैं प्रवेश करवाऊंगा, मैं स्नायु डालूंगा, मैं मांस चढ़वाऊंगा, मैं त्वचा ढक दूंगा, मैं श्वास डालूंगा, मैं कब्रों को खोल दूंगा, कब्रों से बाहर निकालूंगा, तेरे देश में वापस लाऊंगा, अपना आत्मा तुझ में डालूंगा। तो ऐसा 10 टाइम्स परमेश्वर ने प्रॉमिस किया है। आणि देवाने एकदा नाही, दोनदा नाही, पण 10 वेळा तिकडे करार केलेला आहे की मी हे करीन, मी करीन। आणि देव म्हणाला मी त्यांना हाडं देईन, मी त्यांना स्नायू लावीन, त्यांच्यावर मांस चढवीन, त्यांना त्वचेने आच्छादीन, त्यांच्यामध्ये श्वास घालीन, त्यांच्या कबरा उडवीन आणि पुन्हा त्यांना त्यांच्या देशामध्ये वस्ती करीन। असं 10 वेळा देवाने त्या लोकांशी करार केला। और इस अध्याय से सिर्फ एक ही अध्याय से 37 के इस एक अध्याय से हमें 8 पॉइंट सीखे थे। आणि येथे की त्याने 37च्या द्वारे आपण एका अध्यायाच्या द्वारे 8 मध्ये बघितले। परमेश्वर इस अध्याय से हमें निराश हुए परिस्थिति में आशा देता है, लाइफ देता है। आणि देव या अध्यायाच्या द्वारे जे निराश आपण झालेले आहोत त्या परिस्थितीमध्ये एक नवीन आशा आपल्याला देतो। परमेश्वर के सामर्थ्य को देखते हैं, उसके वचन और भविष्यवाणी के पावर को देखते हैं। आणि देवाच्या सामर्थ्याला, त्याचं वचन, त्याची भविष्यवाणीची शक्ती याला आपण बघतो। आत्मा और श्वास की फिर से लाने वाला, जीवन लाने वाली शक्ति को देखते हैं। आत्मा आणि श्वास याला पुन्हा आणणाऱ्या शक्तीला आपण पाहतो। प्रभु इंसान के साथ पार्टनरशिप कर वो उसकी डिवाइन एक्शन यानी आत्मिक और पवित्र दैविक कार्य सिर्फ अकेला करना नहीं चाहता, किसी इंसान यानी आपके साथ, मेरे साथ करना चाहता है, हमारा द्वारा लोगों के बीच में। आणि देव आपल्याबरोबर पार्टनरशिप करून एक दैविक अद्भुत काम त्याला करायचं आहे, म्हणून तो आपल्याला त्याच्याबरोबर जोडतो। क्या आप पार्टनर बनोगे उसके? तर तुम्ही त्याचे पार्टनर तो साथीदार यह बनाल का? प्रश्न पूछा गया था। आणि हा प्रश्न काय गोष्टी विचारला क्या गेला? तुम पार्टनर बनोगे? आणि तुम्हाला याच विचारण्यात येते की तुम्ही त्याचे साथीदार बनाल का? दैविक काम करने के लिए, दैविक काम करण्यासाठी इसके साथ जुट जाओ। मग त्याच्याशी तुम्ही झोपून जा। फिर आशा पुनर्स्थापना के बारे में हमने देखा था। आणि आशेची पुनर्स्थापना याच्याबद्दल आपण पाहिलं होतं। महान सर्वव्यापी सामर्थ्य परमेश्वर है, इसके विषय पर हमने देखा। आणि आपला देव महान, सर्व सामर्थ्य, सर्वव्यापी आहे त्याच्याबद्दल पाहिलं होतं। सबसे बड़ा इम्पोर्टेंट है फेथ एंड ट्रस्ट, आणि सर्वात मुख्य आहे विश्वास आणि भरोसा। और सबसे लास्ट हमने देखा था यूनिटी। आणि सर्वात शेवटी पाहिली ती एकता। एकता होनी चाहिए, एकता असली पाहिजे। तो ये हमने इस अध्याय से एकता के बारे में सीखा था। आणि अध्यायाच्या द्वारे आपण एकतेबद्दल शिकलो। आज हम देख रहे हैं तराई। अभी हमने उस दिन तराई के बारे में देखा था। तो तराई बताई जाती है, तराई का मतलब है कि डिफिकल्ट सर्कमस्टेंसेस, यानी एक ऐसी परिस्थिति, एक ऐसा जगह जहाँ से आप दर्द और दुख से गुजर रहे हो। आणि आपण खोऱ्याबद्दल पाहिलं होतं। मग खोरा याचा अर्थ आहे की एका कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले आहात किंवा त्याच्यामधून तुम्ही बाहेर निघू शकत तो नाही। आज हम सारे जो तराई देख रहे हैं, उन तराइयों में सबसे पहली तराई जो दावीद कहता है, मैं घोर अंधकार की तराई से होकर चलूं तो भी हानि से, क्योंकि हाँ, तो इन सारी तराइयों में जो हम देख रहे हैं, इसमें डेविड आपको उत्साहित करता है, कितनी भी घोर अंधकार की दुख भरी तराई हो तो भी आपके ऊपर वो हावी नहीं होगी। वो सिचुएशन, वो परिस्थिति आपको डुबाएगी नहीं, नाश नहीं करेगी, मृत्यु नहीं देगी। क्यों नहीं देगी? क्योंकि परमेश्वर मेरे और आपके साथ। आणि जेवढे खोरे आहे त्याच्यामध्ये दावीद आपल्याला सांगतो मी मृत्यूच्या ह्याच्या दरीतून मी जात असलो तरी आयुष्याला भिणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे। मग तसंच तुम्ही तुमच्या जीवनाच्या नाना प्रकारच्या
कठीण परिस्थितीमधून जात आहात, त्या खोऱ्यामध्ये अडकलेले आहात, पण तरी सुद्धा दावीद तुम्हाला उत्साहित करतो की त्याच्यामध्ये देव तुमच्या सोबत आहे. तो फिर हमने आपको भी चेक करना है आप कौन से तराई में. आणि तुम्हाला बघायचं की तुम्ही कोणत्या खोऱ्यामध्ये आहात, हमने दरीमध्ये पहली आहात. देखी थी एला, आणि पहिली खोरा आपण बघितलेला एला, जो पहला सैमुएल 17 अध्याय में हमने देखा था. पहिला शमूएल अध्याय 17 मध्ये आपण पाहिलं. पहले खुद से युद्ध लगाए थे इस्राएल के विरुद्ध. आणि पॅलेस्टीन लोकांनी स्वतःहून युद्ध छेडलं होतं इस्रायल इसके लोकांशी. कारण से इस वैली को कहते हैं कॉन्फ्लिक्ट, यानी वैली ऑफ कॉन्फ्लिक्ट, यानी संघर्ष की, टकराव की, झगड़े की और वाद विवाद की. आणि म्हणून हे जे खोरं आहे त्याला संघर्षाचं खोरं म्हटलं जातं, अडखळण्याचं खोरं म्हटलं जातं आणि भांडण्याचं खोरं म्हटलं तो जातं. क्या आप ऐसे तराई से गुजर रहे हो जो आप संघर्ष कर रहे हो बहुत सालों से, लेकिन परिस्थिति बदल नहीं रही है. आणि तुम्ही अशा दरीतून जात आहात का की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप वर्षांपासून संघर्ष करताय त्या परिस्थितीची, पण ती परिस्थिती काही बदलत और नाही. झगड़े हैं लेकिन भांडण बीत ही नहीं रहे झगड़े, पण ते मिटतच नाही, ते संपतच नाहीये. वाद विवाद है. वादविवाद आहे. या ऐसा कुछ आप परिस्थिति से गुजर रहे हो तो वहाँ एक मार्ग बताया गया उसी अध्याय में कि डेविड आया और डेविड ने क्या कहा, तू तो भाले और तलवार से मेरे पास आता है, लेकिन मैं आता हूँ यहोवा के नाम से. तो आपके पास यीशु नाम दिया है. आणि तुमच्याजवळ येशू हे नाव तुम्हाला देण्यात आलेलं तो आहे. आपको जैसे उसने यहोवा का नाम लेकर क्या किया, पत्थर मारा. आणि यहोवा देवाचं नाव घेऊन त्याने दगड मारला. आपको भी उस संघर्ष की, जो अगर आप कॉन्फ्लिक्ट की वैली से, तराई से जा रहे हो, संघर्ष की वैली से जा रहे हो, तो आपको भी क्या करना है, यीशु के नाम से उसे लड़कर खत्म करना है और पार होकर जाना है, विजय प्राप्त करना है. और वचनों को इस्तेमाल करना. जब भी आप कोई तराई से, अभी यहाँ अलग अलग तराई है तो आपको अलग अलग वचनों से लड़ना है. तो यहाँ कौन सा वचन है कि मैं विजयी पक्ष में हूँ, है ना, ये यीशु जिस पक्ष में है वो पक्ष, तो इसलिए संघर्ष की तराई नहीं रह सकती. आणि जेवढ्या दरी आहेत त्या प्रत्येक दरीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वचनाचा वापर करायचा आहे. मग या दरीसाठी तुम्ही असा वापर करणार की मी विजयी पक्षाचा आहे, कारण येशू हा विजयी पक्ष आहे, तर माझ्या जीवनामध्ये आत्ताचा संघर्ष नाही. उस दिन हमने एक देखा. आणि आम्ही त्या दिवशी दूसरा देखा था आकोर. आकोर की तराई. हाँ, आकोर का तराई जोशुआ अध्याय 7 में हम देखे थे 26 वचन में. आणि आकोरची तराई आपण पाहिलेली यहोशुआ अध्याय 7 आकान नाम मध्ये. के आदमी ने पाप किया था, उसका दंड उसे मिला, पत्थरबाज किया गया. आणि आकान नावाच्या व्यक्तीने पाप केलं होतं, त्याची शिक्षा त्याला भेटली, त्याला त्या दरीमध्ये टाकण्यात आलं. इस वैली को कहा जाता है वैली ऑफ कॉन्सिक्वेंसेस, यानी नतीजा, परिणाम. आणि परिणामाची तराई. यानी जब कोई आपने कोई तो गलत काम किया है, उसका परिणाम आप भुगत रहे हो, इसलिए लोग आपको पत्थरबाज कर रहे हैं. आणि तुम्ही कोणतरी चुकीचं काम केलेलं आहे, त्याचा परिणाम तुम्हाला जो भेटत आहे, म्हणून लोक तुमच्यावरती दगडमार करतात. बेफिजूल में कोई भी पत्थर आपको नहीं मार रहा है. आणि व्यर्थामध्येच लोक तुम्हाला दगड नाही मारत. उसके लिए आपको क्या करना पड़ेगा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. वहाँ उस दिन हमने सीखा था कि जैसे एक क्षमा मांगना पड़ेगा. आणि एक तुम्हाला क्षमा मागावी लागेल, क्योंकि गलती आपने की है. कारण चूक अगर आप तुम्ही इस केली आहे. परिस्थिति में लोग आपके बारे में कुछ बोलते हैं या पीठ पीछे या आपके मुंह पर और आपको पत्थर मारे जैसा लग रहा है, आणि जर लोक तुमच्या पाठीमागून बोलतात किंवा तुमच्या तोंडावर तुम्हाला दगड मारल्यासारखं टोचून बोलतायत, तो आपको क्या करना पड़ेगा, सबसे पहले अपनी गलती काम के लिए माफी मांगना पड़ेगा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या चुकांसाठी क्षमा मागावी लागेल. और जैसे यीशु ने उस पत्थर मारने वाले स्त्री को, लोगों ने क्या कहा, जिसने पाप नहीं किया वो पहला पत्थर मारे. तो आपको भी प्रभु को यही कहना है, प्रभु सबने पाप किए हैं, सिर्फ तू ही है जिसने पाप नहीं किया, तो तू तो मुझे पत्थर नहीं मारता है ना. तो आज से सभी लोग पत्थर फेंक देने दे, क्योंकि यीशु ने जैसे कहा सबने पत्थर फेंक दिया. तो आज मैं यही वचन बोलती हूँ, आज के बाद कोई मुझे पत्थर न मारे. आणि जसं त्या व्यभिचारी स्त्रीला त्या येशूजवळ आणण्यात आलं होतं आणि लोक येशू त्यांना म्हणाला की तुमच्यामध्ये ज्याने पाप नाही केले त्याने पहिला दगड मारला. मग सगळेजण आपले दगड फेकून निघून गेले. मग तसंच तुम्हाला येशूला म्हणायचे की येशू बघ, इथे तू एकटाच आहे जो माझ्यावरती दगडमार करू शकतो, पण तुम्हाला दगड नाही मारत, मग बाकीच्या लोकांनी सुद्धा मला दगड मारू नये. तीसरा हमने देखा था सिट्टीम की खाड़ी, यानी जेनेसिस 14 में हमने देखा था. सिक्कीमचं खोरं आपण बघितलं होतं उत्पत्ती अध्याय 14 मध्ये. हाँ, और उसमें इसका वैली ऑफ करप्शन, यानी बेईमान की, भ्रष्टाचार की, गैर वापर, भ्रष्टाचाराचं खोरं आपण बघितलं होतं. हाँ, बेईमान की खाड़ी, तराई, बेईमानाचं घरी गैर वापर, आणि त्याचा गैरवापर. है ना. तो गलत रीति से काम जो करते हैं, भ्रष्टाचार करते हैं, तो उनको तकलीफ से गुजरना पड़ता है. आणि वो उसी तराई से जा रहे थे. आणि जे चुकीच्या रीतीने काम करतात, लोकांना फसवतात, त्यांना त्या गरीबांना जावं लागतं. तो लेकिन उसमें से कौन बचाया, त्याच्यामधनं कोणी वाचवलं. अब्राहम ने बचाया दूध
ये बात हमने ऑलरेडी उस दिन बहुत देखा था, इसलिए मैं थोड़ा सा एक्सप्लेनेशन करूँगी। तो लूत के कारण ही लूत को अलग होना था, उसको अपना पैसा अलग करना था, अहंकार थोड़ा सा उसमें आया था, बढ़ गया था। तो लेकिन आखिर में उसे बचाने के लिए कौन आया? उसका खुद का ही चाचा। आणि लोटाला स्वतःहून त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं, लोटाला स्वतःची इच्छा पूर्ण करायची होती, म्हणून तो अब्राहमापासून वेगळा झाला, पण शेवटी अब्राहमच म्हणजे तो त्याचा काका आहे त्याला वाचवायला। अब जिस कारण से वो अलग हुआ, आखिर में उसने क्या किया? सलोखा किया। पढ़ो आगे, ऐसा लिखा है कि इस लूत ने सलोखा किया, उसे मिलाया और शांति से फिर अलग हुआ। पहले कैसे अलग हुआ था? झगड़े से, लेकिन अभी शांति से। आणि पहिले तो भांडणामुळे वेगळा झालेला, पण नंतर तो शांतीने वेगळा झाला। इसीलिए अगर आप में कोई गैर वापर आपका इस्तेमाल कर रहा है, या आप ऐसे कोई तराई में हो जिसमें भ्रष्टाचार आपको तकलीफ या आपका बेईमानगिरी आप कर रहे हो, या कोई आपके लिए कर रहा है, धोखा मिल रहा है आपको, आणि जर कोणी तुमचा गैरवापर करत आहे किंवा भ्रष्टाचार करत आहे किंवा तुम्हाला धोका देत आहे, फसवत आहे, तो प्रभु को कहना, प्रभु से प्रेयर करना, इस तराई से बाहर निकलने का मार्ग है। प्रेयर करो, आणि या खोल्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग आहे की प्रार्थना करा, प्रभु को कहो, प्रभु मुझे इसमें से बाहर निकाल। आणि देवाला म्हणा, देवा मला याच्यामधून बाहेर काढ। प्रभु खुद ही आकर आपको बाहर निकाल सकता है, आणि ते स्वतःच येऊन तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकतो। प्रभु खुद ही उसमें से आकर क्या करेगा? आपको बाहर निकालेगा, आणि देव स्वतः येऊन तुम्हाला त्याच्यामधून बाहेर काढेल। आपके गलत कामों से आपको छुटकारा देगा, तुमच्या चुकीच्या कामांपासून तुम्हाला छुटकारा देईल। गलत चुनाव से, आपने जो गलत चुनाव किया उससे आप प्रभु आपको छुटकारा देगा। आणि जी चुकीची निवड तुम्ही केलेली आहे त्याच्यामधून देव तुम्हाला छुटकारा देईल। तो अभी हमने इतना 3 तक देखा, आणि ती बघितली होती, तो आपको शॉर्टकट होता है। इसके आगे का आज हम देखेंगे, त्याच्यानंतर पाहूया। आज हम चौथी तराई देखेंगे, अशकोल। आणि चौथं खोल आपण बघणार आहोत, अशकोल। अशकोल नंबर्स चैप्टर 32, गिनती अध्याय 32, गणना अध्याय 32, गिनती नंबर्स गणना 32 32 और उसका वचन 9। त्याचं वचन 9। गिनती गणना नंबर्स चैप्टर 32 32 और उसका वचन 9। इस तराई को कहा जाता है वैली ऑफ चॉइस, यानी तराई पसंद की या चुनाव की, मराठी में लिखा है निवड की। आणि यहाँ बताती हूँ, इस तराई को कहा जाता है चॉइस, वैली ऑफ चॉइस। दरीला म्हटलं जातं निवड, पसंद की, पसंतीचं खोल, चुनाव की, निवडीचं खोल। जैसे मैं एक छोटा सा उदाहरण आपको बताती हूँ। लहानचं उदाहरण तुम्हाला सांगते। बहुत लोग वोटिंग में खड़े रहते हैं, खूप लोक वोटिंगसाठी उभे राहतात, आप जिसको चुनते हो उसको वोट देते हो, पण तुम्ही ज्याला निवडता त्याला तुम्ही वोट देता, सही है? जिसको आपने दिया वोट वो जीत गया, आणि तुम्ही ज्याला वोट दिला तो जिंकला। और आणि मग फिर वो आदमी मिलता ही नहीं है। आणि मग तो माणूस काही भेटतच नाही। जो प्रॉमिसेस किया आणि जे काही तुम्ही प्रॉमिस केलेले कुछ असतात नहीं करता है। तो तसं काहीच नाही करत। फिर आपको उस चुनाव से आपने खुद चुनाव किया था, आणि तुम्ही स्वतःहून त्या व्यक्तीची निवड केली उसके होती, कारण आपको क्या होना पड़ता है? आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागतं? आपने किसी ऐसे व्यक्ति को चुनाव किया आणि तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीची निवड जिसे कोई करता पसंद नहीं किया, ज्याला कोणी पसंत नाही केली, लेकिन वो अधिकारी हुआ और उसने आपका काम कर दिया, आप क्या हो जाते हो? बरं झालं मी याला सोड दिलं। पण तो अधिकारी झाला आणि त्याने तुमचं काम केलं, तर आपण क्या बोलते, अच्छा हुआ मैंने इसको वोट दिया था। सही है? तो आपकी चॉइस, जो आप चॉइसेस करते हो आणि तुम्ही जे निवड करता उसका ऊपर होता है आपको मिलना, आणि त्याच्यावर आधारित आहे की तुम्ही त्या खोल्यामध्ये आहात की तो नाही। अभी हम इस अशकोल की तराई को पढ़ेंगे। देखो, त्यांनी अशकोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला, तेव्हा परमेश्वराने जो देश इस्रायल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साहित केले। तो वो तराई में इंसान जो अशलोन जो तराई में इसराइली लोग आ गए थे। अभी मैं इसका थोड़ा सा आपको अर्थ बताती हूँ। ये लोग 40 दिन का दिन लगा इनको वो देश देखने के लिए, कनान देश देखने के लिए कि वो देश कैसा है।
आणि कनान देश पाहण्यासाठी या लोकांना 40 दिवस लागले की तो देश कसा आहे, कितना खूबसूरत है, किती सुंदर क्या आहे क्या है उसमें। आणि काय काय आहे लेकिन त्याच्यात। वो देश देखने के बाद वो लोग थोड़ा सा निरुत्साहित हुए, वो वहाँ जाना नहीं चाहते थे। देश देखकर तो आए, देश देखकर आने के बाद अश्लोन की तराई में आए, वो लोग उस देश को अस्वीकार किया। आणि देश तर त्या लोकांना खूप आवडला, पण देशामध्ये पोहोचायच्या अगोदर ती लोक अश्कोल नाल्यापर्यंत येऊन पोहोचले होते, पण त्या दरीमध्ये आल्याच्या नंतर ते थोडे निरुत्साहित झाले। क्या हुए, वहाँ से अच्छी अच्छी वस्तुएं लाए, तिकडनं चांगल्या चांगल्या वस्तू तर त्यांनी आणल्या, फिर भी पण तरी सुद्धा उस तराई में आने के बाद वो आप चांगला नहीं तो देश, और उस दरी में आने के बाद, उस तराई में आने के बाद बोलने लगे वो देश अच्छा फल नहीं। तो देख रहे हैं, आणि फळ तर बघताय, तक लेकर एक गुच्छा दाग का गुच्छा भी देख रहे हैं, लेकिन फिर भी बोलते हो। इसलिए अस्वीकार करने के कारण उनमें से कोई भी उस देश में, परमेश्वर ने क्या कहा, आणि देव काय म्हणाला, तुमने अस्वीकार किया ना, तुम्ही त्याचा अस्वीकार केला ना, इसलिए तुम में से कोई भी नहीं जाए। आणि म्हणून तुमच्यामध्ये कोणी तिकडे जाणार नाही। सिर्फ 2 जन गए, फक्त 2च गेले, कौन, जोशुआ और कैलेब। यहोशुआ निघाले, क्योंकि उन्होंने स्वीकार किया, कारण त्याने त्याचा स्वीकार तो केला, उन्होंने स्वीकार किया, मग त्यांनी स्वीकार केला इसलिए उन्हें वो देश मिला। आणि म्हणून त्यांना तो देश भेटला। जिन्होंने 10 जनों ने स्वीकार नहीं किया, उनके साथ जो नगर के लोगों ने भी अस्वीकार किया ना, आणि ज्या 10 जणांनी त्याचा स्वीकार नव्हता केला आणि देशातल्या लोकांनी ते ऐकल्याच्या नंतर पण स्वीकार नव्हता वो भी केला नहीं गए। आणि ती लोक पण नाही गेले। हाँ, तो आप अब इस वजह से प्रभु आपको क्या सिखाया, आणि आता या वचनाच्या देव तुम्हाला काय सांगतो? आप ऐसी कोई तराई में हो कि आपने खुद वो चुना, जैसे सोचो उदाहरण, आपने आपका घर जगह चुनना, पति चुनना, पत्नी चुनना, बहू चुनना, इसके कारण आप दुख में हो। आणि तुम्ही अशा कोणत्या तऱ्हेमध्ये आहात का ज्याची तुम्ही निवड केलेली आहे, तुमचा नवरा, तुमची बायको किंवा तुमचं कुटुंब किंवा तुमची सून ही तुम्ही निवड केलेली आहे आणि त्याच कारणामुळे आज तुम्ही त्या तुमने दुःखामध्ये वो आहात। नौकरी चुना, तुम्ही त्या नोकरीची निवड केली तुमने वो बॉस चुना, आणि तुम्ही त्या बॉसची निवड केली मतलब चुनाव आपके सामने अच्छा ऑप्शन परमेश्वर ने रखा था, आणि तुमच्या समोर देवाने चांगले ऑप्शन ठेवले होते बहुत अच्छा मार्ग रखा था, आणि खूप चांगले मार्ग ठेवलेले। परमेश्वर ने एक अच्छा देश रखा है ना, देवाने चांगला देश लेकिन ठेवलेला हम लोग ने क्या बोला, अस्वीकार किया, नको नको मला हा देश नको, अरे बाबा एवढी मोठी मोठी बात है, और ये देश में लीजिए, यहाँ पर बहुत बड़े बड़े इंसान हैं। है ना। तो प्रभु आप जैसे छोटा सा उदाहरण, प्रभु आपको जैसे जवान लड़कियों को आणि तरुण मुलींना रिश्ता लाता है, आणि रिश्तामध्ये मागणं आणलं जातं अच्छा नहीं काला है, आणि चांगलं नाही, काळा आहे, बराबर नहीं? बरोबर नाही, ये लड़की काली है, आणि मुलगी काळी आहे तो गोरी लेके बाद में रोते बैठे, आणि मग गोरी घेऊन नंतर रडत बसतात गोरा लड़का लेके चालू को अपनी गोद में लेके बैठते। आणि गोरा मुलगा घेऊन नंतर मग तो चालू निघतो आणि मग तो आपको समझ में आया? हा समजलं। चुनाव जो आप करते हैं, आणि निवड जी तुम्ही करता, चुनाव निवड उसका परिणाम, त्याचा परिणाम, उस चुनाव के निवड थोडंसं मागे ठेवून बसायचं, मागे बसायचं, मुलांमध्ये डिस्टन्स ठेवायचा, म्हणजे मग तुम्ही हाँ ठीक है। तो आपको समझ में आया? मला समजलं। तो यही प्रभु यहाँ बताता है, आप ऐसे अश्लोल की तराई में हो, आणि अशा अश्कोलच्या तराईमध्ये खोऱ्यामध्ये तुम्ही आहात जो का, आपने ही चुना, ते तुम्हीच निवडले और आज आपको उससे रोना पड़ रहा आणि है, आज तुम्हाला त्याच्यासाठी रडावं लागतंय। या आपने ही चुना लेकिन आप खुश हो उससे, पण तुम्हीच निवड केलेली आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये आनंदित आहात आणि आनंदित आहात तर काही हरकत नाही। पर दुख में हो, नंतर दुःखात आहात परमेश्वर ने क्रोध किया क्योंकि परमेश्वर इनसे नाराज रहा, आणि देवाचा तर क्रोध आलेला आहे कारण देव यांच्यावरती रागवला और होता कहा आणि म्हणाला, कितने दिन लगे तुम्हें, आणि किती दिवस लागले तुम्हाला, 40 दिन, 40 दिवस, पर हर एक दिन के प्रति मैं तुम्हें कितना दिन देता हूँ, 1 साल, आणि प्रत्येक दिवसाच्या प्रति मी तुम्हाला 1 वर्ष देतो, इसीलिए कितना साल, 40 साल। आणि म्हणून 40 वर्ष। तो इसीलिए आप देखो, आप जब कोई वस्तु परमेश्वर आपको दे रहा है और आप उसे जब ठुकराते हो, आप अपनी पसंद चुनते हो, तो परमेश्वर सालों सालों दुख से, दर्द से गुजरवाता है। आणि ज्यावेळेस देव तुम्हाला कोणती चांगली वस्तू देत असतो पण तुम्ही त्या वस्तूला नाकारता तर तुम्हाला वर्षानुवर्ष त्या गोष्टीचा त्रास उचलावा लागतो। 40 years उनको दिया, आणि म्हणून 40 वर्ष देवाने त्यांना उन्होंने दिले, चुना ना, त्यांनी निवडले ना की नाही उनको जायचं, 40 साल दिया। म्हणून त्यांना 40 वर्ष दिले। आप देखो, आप कोई है ऐसा आपके जीवन में ऐसी ये तराई है क्या? आणि तुमच्या जीवनामध्ये असं खोरं आहे का, अश्लोक, अश्कोलचं खोरं, एकच गोष्टी मान हरवते, बाकी कुणाच्याच नाही या अश्लोकचं खोरं।
और नहीं है तो प्रभु की स्तुती हो. मग ठीक आहे, मी तुला एकट्यात सांगेल ना त्याचं काय करायचं. कारण कुणाच्या जीवनात आहे ना आज शेवटी थोडी तराई आज स्कूल की तरह है. ना, तो अब मैं तुझे अकेले में बताती हूँ इसके लिए तुझे कैसे बाहर निकलना है इस तराई से. हाँ? हाँ? बोलो ना फिर, बोलो. बोलोगे नहीं तो मैं अभी देखो जब मैंने पूछा कि तुम लोग संघर्ष कर रहे हो क्या. आणि मी त्यावेळेस विचारलं तुम्ही संघर्ष करत आहे का. हाँ ये अल्लाह की तराई में मैं हूँ. आणि वेगळे बोले एल्याच्या खोऱ्यामध्ये मी आहे. फिर मैंने पूछा क्या आप आंखों की तराई में हो. आणि मग मी विचारलं आपोच्या खोऱ्याला आहात का. सोच के कुछ लोग बोले हाँ ए. आणि विचार करून लोक बोले हाँ आम्ही आहोत. है ना, कुछ लोगों ने बोला कुछ लोग नहीं बोले क्योंकि वो सचमुच कुछ लोगों को पत्थर नहीं मारा जा रहा. आणि खरंच काही लोकांना दगडमार नाही केली तर कुछ लोगों को मारा जा रहा काही है. लोकांना दगडमार केली जाते. फिर अभी मैं अगर इस खोरे के पास आई हूँ आणि आता ज्यावेळेस मी आता ह्या खोऱ्याजवळ तो आलेली मैं आहे आपको पूछ रही हूँ तर मी तुम्हाला विचारते क्या आपने ऐसी कोई तराई में आप फंसे हुए हो कि अरे- आप परमेश्वर आपको दिया लेकिन आपने उसे ठुकरा दिया और आपने आपकी चॉइस लिया, आपकी पसंद लिया. आणि तुम्ही अशा खोऱ्यामध्ये फसलेले आहात की देवाने तुमच्यासमोर चांगली निवड ठेवली होती पण तुम्ही स्वतःची निवड केली आणि चुकीची निवड केली और उसके कारण आज परिणाम आप भुगत रहे हो. आणि त्याच्यामुळे तो परिणाम तुम्ही भोगत आहात. हाँ, तो उससे बाहर निकलने के लिए क्या करना पड़ेगा आपको. आणि मग त्याच्यामधून बाहेर निघायसाठी तुम्हाला काय करावं लागेल. क्या करना पड़ेगा. काय करावं लागेल. आपको पश्चाताप करना तुम्हाला पड़ेगा पश्चाताप करावा लागेल. क्योंकि परमेश्वर को प्रसन्न पहला पॉइंट होता है पश्चाताप करना. आणि पहिला मुद्दा आहे पश्चाताप करणं. कहना है कि हाँ प्रभु तूने तो मेरे लिए अच्छा रखा, उज्जवल भविष्य रखा, तूने मेरे लिए अच्छी योजना रखा लेकिन मैंने ऐसा चुन लिया, मुझे माफ कर दे. आणि म्हणून देवाला म्हणायचं आहे की देवा तू माझ्यासाठी उज्ज्वल भविष्य ठेवलं होतं, तू माझ्यासाठी उत्तम योजना बनवल्या होत्यास पण मी त्याला नाकारलं आणि मी ही निवड केली म्हणून मला क्षमा और कर. आज मैं देख कितने साल से आप दुख उठा रहे हो वो बताओ. आणि किती वर्षांपासून दुःख उचलत आहात ते तुम्ही सांगा. तो बाइबल के अनुसार एक दिन के लिए 1 साल रखा है. आणि बायबलनुसार एका दिवसासाठी 1 वर्ष देवाने तो ठेवलं. आपने कितने बार नकारा, कितने दिन नकारा, आप इनकार करो. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही किती वेळा नाकारलं, तुम्ही किती वेळा निवड केली तुमची हे तुम्ही मोजा. हाँ, उसके लिए फिर परमेश्वर उतने साल आपके लिए दुख का दर्द का रखता है. आणि त्याच्यापेक्षा तेवढीच वर्ष देव वाढवून तुमच्यासाठी पुढे तो ठेवतो. उसके लिए प्रभु से कहो कि प्रभु मेरे दिन कम कर, मेरे आणि- साल कम कर. आणि त्याच्यासाठी देवाला म्हणा देवा माझे ते दिवस माझे ते वर्ष थोडी कमी कर. क्योंकि बाइबल में लिखा है कि अय्यूब के अध्याय में लिखा है कि वो अपने चुने हुए लोगों के कारण दिन घटाता है. आणि योग अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे की देव आपल्या निवडलेल्या लोकांमुळे ते दिवस कमी करतो. क्यों. क्योंकि पश्चाताप करते हैं. का कारण ते पश्चाताप पश्चाताप के कारण दुख के दिन घटाए जाते आणि हैं. पश्चातापामुळे दुःखाचे दिवस कमी केले दूसरा जातात. यीशु ने कहा आणि दुसरं येशू म्हणाला जो क्लेश जो आने वाला है लेकिन चुने हुए के कारण वो क्लेश कम किया गया. आणि येशू म्हणाला जो क्लेश जे महासंकट पुढे येणार आहे पण निवडलेल्या लोकांमुळे ते कमी करण्यात तो आला आप आहे. प्रभु से विनती कर सकते हो प्रभु आपने मुझे चुना है ना, तो मैंने सच बात है मैंने आपको धोखा दिया, आपकी पसंद को मैंने इनकार किया, मुझे माफ़ कर दो, मुझे क्षमा करो और प्लीज़ मेरे इस दुख की घटी को, इस परिस्थितियों को, सालों को आप कम करके खत्म कर दो. आणि तुम्ही देवाला म्हणायचं आहे की देवा तू माझ्यासाठी चांगल्याची निवड केली होती, चांगल्याच्या योजना केल्या होत्या पण माझी निवड केल्यामुळे मी हे दुःख संकट स्वतःची ओढून घेतलेलं आहे म्हणून मी तुझ्याकडे क्षमा मागतो, मला क्षमा कर आणि ती वर्ष थोडी कमी कर. मुझे वैली ऑफ चॉइस से बाहर निकाल. आणि निवडलेल्या त्या खोऱ्यामधून तुम्हाला बाहेर मेरे आणू. दुख के जैसे आपने कहा ना तुम आज रो रहे हो लेकिन तुम क्या करोगे. तो मुझे मेरे दुख की पुलियों से आनंद की पुलियों में मुझे ले जा. साम 126 में है. आणि स्तोत्र संहिता 126 मध्ये हे वचन आहे. यही वचन आज मेघा का ही है. आणि हेच वचन आज मेघाताईसाठी आहे. तो इसीलिए प्रियो वहाँ ऐसा दिया गया है, आप पढ़ सकते हैं भजन संहिता 126 का. जे अश्रूंनी नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करते. हाँ, तो आप प्रभु इस वचन के अनुसार मेरे बहुत आंसू हुए, मेरे गलत चुनाव के कारण मैं आज भी पछता रहा हूँ, मुझे माफ कर दे. आणि माझ्या चुकीच्या निवडमुळे मी आजही मला पश्चाताप होत आहे, तू मला क्षमा कर. तो अगर आपने कोई गलत चॉइस की होगी, गलत वाइफ, गलत पति, गलत काम, गलत पत्नी, गलत बहू, गलत जवाई, तो इसीलिए गलत जगह, गलत घर,
गलत घर भी लोग चुन, अब ये लोग ने तो देश गलत चुना ना, आणि या लोकांनी देश चुकीचा निवडला ये लोग मिश्र चुन रहे थे, आणि या लोकांनी मिश्राची निवड केली आहे. जबकि परमेश्वर ने अच्छा देश उनके लिए रखा, कनान देश। बल्कि देवाने चांगला देश त्यांच्यासाठी ठेवला होता, चुनाव कनान ऐसा देश. जरूरी नहीं ओनली जमीन का ही होता है। आणि गरजेचं नाही की निवड फक्त जमिनीचीच केली जो जाते. हम प्रभु के घर, जमीन, पत्नी, पति, बेटा, बेटी और घर, जमीन, नवरा, बायको, मुलगा, मुलगी, बहू, सून, जवाई जावई, और क्या क्या चुनते हैं? रॉन्ग प्रोफेशन, सही बात है। जिस काम की इच्छा ही नहीं लेकिन गलत काम पे, जो हमारे में कुवत ही नहीं लेकिन गलत काम चुन लेते हैं, बाद में तो कुछ घर में बैठे रहो, काम ही नहीं है ना। तो ये ज़रूरी होती है। तो अभी जो मुझ में जो टैलेंट है वही मुझे चुनना है। प्रभु जो बोलता है ये तुम करो, उससे गलत में जाएगा तो कुछ होगा और आप मदद कर सकते हो। हाँ वही बताया, प्रोफेशन, गलत व्यवसाय, गलत काम धंधा। आप जब कोई गलत धंधा चालू करोगे तो वो प्रभु को पूछो कि प्रभु मैं ये धंधा डालूं, आपको उसको कुछ भी मालूम है। अभी मैं आपको एक गवाही बताती हूँ। एक औरत हॉटेल डालने निकली थी आणि एक जी स्त्री आहे हॉटेल टाकायला निघाली हॉटेल का कुछ भी मालूम नहीं, आणि हॉटेलचं काहीच माहित नाही, एबीसीडी मालूम नहीं, एबीसीडी तिला माहित नाही. हाँ, तो हॉटेल डालने निकली आणि हॉटेल टाकायला निघाली. तो उसके अंदर से परमेश्वर का आत्मा ने कहा कि जा और एडवाइस ले प्रभु से। आणि तिच्यामधून देवाच्या आत्म्याने सांगितलं की जा जाऊन देवाला जाऊन विचार. तो प्रभु से पूछने के बाद प्रभु ने बताया बिल्कुल नहीं, एबीसीडी आता नहीं है और धंधा डालने निकली है। आणि देवाला विचारल्याच्या नंतर देवाने सांगितलं की तू बिलकुल टाकू नको, तुला एबीसीडी धंद्याबद्दलचं काही येत नाही, तर मग तू धंदा टाकायला तो निघाली ये सेक्शन में हाथ ही मत डाल। आणि या सेक्शनमध्ये तू हातच घालू नको. तो अगर वो डालती तो क्या होता? आणि जर तिने हात त्याच्यावर टाकला असता तर काय झालं असतं? कुछ नहीं, सब बंद करना पड़ता बाद में। आणि थोड्या दिवसानंतर ते बंद करायला लागलं असतं. हाँ क्या हो जाता? हाँ, जले हुए डोसे देने पड़ते हैं और जले हुए डोसे कोई खाते नहीं। तो ये सारी बातें हमें परमेश्वर के सामने, अभी परमेश्वर नहीं चाहता है लेकिन हम करते हैं, ये रॉन्ग है। आणि देवाची इच्छा नाही आहे, पण जर आपण ते करतो तर ते चुकीचं आहे. तो सही बात है, व्यवसाय चुनना भी परमेश्वर का परमिशन होना चाहिए, परमेश्वर अलाउ करना चाहिए। आणि तो व्यवसाय जो धंदा करण्यासाठी सुद्धा देवाची परवानगी असली पाहिजे आणि देवाने ती परवानगी दिली पाहिजे. और कौन सा गलत चुनाव लोग करते हैं? हाँ, अपने फैमिली से अलग होना ये भी एक गलत चुनाव है। आणि कुटुंबापासून वेगळं होण्याची निवड पण चुकीची आहे. जितना फैमिली में आप एकत्रित रहते हो उतना एकता रहती है, झगड़ा करने के लिए लोग आते नहीं। आणि जेवढं तुम्ही कुटुंबामध्ये एकत्रित राहतात तेवढं तुमच्यामध्ये भांडणं आणि लोक बाहेरून भांडणं करायला यायला घाबरतात. पड़ोसी डरते हैं, शेजारची लोक घाबरतात. घर में इतने लोग हैं, आ जाएंगे, टूट आणि पड़ेंगे, त्यामुळे तुटून पडतील. क्योंकि एक जन झगड़ा जा रहे हैं तो अपने व्यक्ति का गलती भी होगा तो भी घर का लोग क्या करते हैं, अपने घर के व्यक्ति का बाजू नहीं है ना। आणि जरी आपल्या घरातल्या व्यक्तीची चूक असली तरी सुद्धा लोक काय करतात, आपल्याच घरातल्या लोकांची बाजू घेतात है ना. ना, तुम अरे क्या तुम ऐसा करता है, ऐसा करता है, ऐसा करता है, ये तेरी माँ को समझा के है ना, तू चुप बैठ। तो लोग को डर रहता है जब यूनिटी में आप रहते हो। आणि लोकांमध्ये भीती असते ज्यावेळेस तुम्ही एकटे राहता. अलग हो जाना ये गलत चुनाव है। आणि वेगळं होणं ही चुकीची निवड आहे. और यही गलत चुनाव है। ते रोते बैठे, काय रे देवा, नवरा आता येशूकडे येत नाही, दीदी प्रार्थना करा, पहिला बोललेला येईल आता येत नाही। और दीदी प्रार्थना करो, पहले मेरे पति ने बोला था वो आएगा यीशु के पास, पर अभी आता नहीं है. आता ती बायको पण येईना, अभी वो बीवी भी नहीं आ रही है. दे प्रार्थना करावं दीदी, और दीदी प्रार्थना करो, आता मला कोर्टाची पायरी चढवली दीदी, और अभी उसने मुझे कोर्ट की सीढ़ी धमकी चढ़ाई है. देते मला की तुम्ही मला जबरदस्ती येशूकडे नेता, तुमच्यावर केसच टाकते। और धमकी देती है मुझे कि आप मुझे जबरदस्ती यीशु के पास लेकर जाती है. हो दीदी प्रार्थना करा। हो दीदी प्रार्थना करो. आता आम्हाला काय, आम्हाला अभी आम्ही प्रार्थना क्या- करणं आमचं कामच आहे। और प्रार्थना करना हमारा भी काम है. आम्ही तर लग्नाच्या अगोदरच लोकांना म्हणतो करू नका करू नका, और हम शादी से पहले ही लोगों को बोलते हैं, करना मत करना म्हणून ते मत. चर्चमध्येच येत नाही, ऐसे लोग चर्च में नहीं आते. कोणच येत नाही, त्यांना वाईट वाटतं, दीदीनी बोलली कशी काय बोलली आम्हाला, और लड़के आते नहीं, फिर बोलते दीदी ने हमको बोला, कैसा बोला दीदी ने हमको. चर्चला नाही येते। चर्च में नहीं आते वो लोग. त्याच्यातले काही जण हाऊ चर्चला जातात, और उसमें से कुछ लोग हैं जो हाउस चर्च में जाते हैं, काही जण तर ते पण नाही करत। कुछ लोग तो वो भी नहीं जाते.
काम कारण मी त्यांना म्हटले नंतर रडशील क्यों? क्योंकि मैं हमने उनको आणि बोला त्यांना असं कि आगे वाटलं जाके की रोओगे मी श्राप दिलाय और उनको ऐसा लगता है कि मैंने उनको कर्ज किया है, श्राप दिया है दीदीने मला श्राप दिला म्हणून झालं और दीदी ने मुझे श्राप दिया इसलिए ही हुआ। व्हॅल्यू ऑफ चॉईस आहे और वो चुनाव की लड़ाई है तो माझा श्राप नसतो और वो मेरा श्राप नहीं होता तो मी त्यांना चेतावणी दिलेली असते और मैंने उनको चेतावनी दी होती बघ आजच ती मुलगी येशू बद्दल धमकी देते और आज ही वो लड़की तुझे यीशु के बारे में धमकी दे रही तुला है, त्रास देईल आगे वो तुझे बहुत तकलीफ देगी, नको करू मत करना, तुला मग येशूकडे येता येणार नाही फिर तुझे यीशु के पास आने के लिए नहीं मिलेगा। मी आता अशी का चेत आहे की मी श्राप नाही मी प्रभूची दासी आहे मला माहिती आहे पुढं काय होणार म्हणून मी सांगते और मैं प्रभु की दासी हूँ तो मुझे पता है आगे क्या होने वाला है, इसलिए मैं बताती हूँ। पण त्यांना असं वाटतं दीदीने श्राप आहे और उनको ऐसा लगता है दीदी ने श्राप दिया म्हणून त्यांना व्हॅल्यू ऑफ चॉईसमुळे त्यांना काय होतं त्याच्यात फसावं लागतं त्रास होऊ लागतं ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे पश्चाताप करणं मन फिरवणं देवाला ते दिवस कमी करायला सांगणं आणि त्या व्हॅलीतून बाहेर निघण्यासाठी देवाला बाहेर काढण्यासाठी कळकळून विनवणं। और इसलिए कई लोग उस चुनाव की जो तराई है उसमें फंस जाते हैं और इसके लिए एक ही उपाय है कि आपको पश्चाताप करना है, प्रभु से क्षमा मांगना है, प्रभु को बोलना है प्रभु जो साल तुम्हें बढ़ाए है उसे तू कम कर और मुझे इस तराई में से बाहर निकाल। पाचवी तराई पांचवी तराई है, पाचवं खोरं आहे किद्रोन और पांचवी जो तराई है वही किद्रोन की तराई। हा आपण वाचू दुसरा राजा दूसरा राजा सेकंड किंग दूसरा राजा चॅप्टर 23 अध्याय 23 दूसरा राजा अध्याय 23 और उसका 6 उसका त्याचं वचन 6 चार से पढ़ लो 4 पासून असेल। सेकंड किंग दूसरा राजा चैप्टर 23 अध्याय 23 और वर्स 6 है लेकिन हम 4 से पढ़ें। और इस तराई को कहा जाता है वैली ऑफ क्रशिंग यानी चिरडणे खत्म करना यानी चिरडण्याला काय म्हणतात उचलना पूरा रीति से तुड़ाना लताड़ना इस वैली को कहते हैं। हाँ पढ़ेंगे। मग राजाने हिल्किया मुख्य याजक दुसऱ्या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ यांना आज्ञा केली की बाल मूर्ती अशेरा मूर्ती व नक्षत्रगण यांच्यासाठी जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा। त्याने ती सर्व पात्रे यरूशलेमच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेलेली पाठवली। जितके पुजारी यहुद्याच्या राजांनी यहुदी नगरांच्या उच्च स्थानी व यरूशलेमच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बाल सूर्य चंद्र राशीचक्र व नक्षत्रगण यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले। त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरा मूर्ती बाहेर काढली व यरूशलेम बाहेर किद्रोन ओहळाजवळ नेऊन जाळून टाकले। तो हम क्या देखते हैं कि किद्रोन के नाले में यानी तराई में जाकर क्या किया वहाँ आग लगाकर फूंक दिया और पायांनी तुडून तिथे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकले। हाँ तो इसका मतलब है जो भी मूर्ति के कारण मूर्ति पूजा भी यहाँ हम देखते हैं मूर्ति पूजा आणि ते आपण पाहतो मूर्ति पूजा कि उन लोगों ने मूर्ति पूजा परमेश्वर के करने के लिए परमेश्वर के भवन की वस्तुओं को इस्तेमाल किया था आणि त्या लोकांनी मूर्ति पूजा करण्यासाठी देवाच्या मंदिराच्या पात्रांचा वापर तो केला अशुद्ध हो चुके थे आणि ते अशुद्ध झाले होते। इसलिए योशिया राजा ने क्या किया मूर्ति पूजा बंद करवाया आणि म्हणून यहोशूआने काय केलं मूर्ति पूजा बंद वो करवली। सारे बर्तन जो कुछ वो सबको क्या किया आग में फुकवाकर पैर के नीचे उसको पुचकार कर देते लताड़ कर उसको कब्र के ऊपर उसकी राख सारी क्या की कब्र के ऊपर फेंक दी। आणि ते सगळे ज्यांना मूर्त्या होत्या ते सगळं काही वस्तू होते सगळ्या जाळून टाकल्या तर त्याने पायांनी पुरवल्या आणि त्याने काय केलं त्या लोक कबरांवरती नेऊन फेकल्या। तो किद्रोन के नाले के विषय पर तराई के विषय पर भी परमेश्वर हमें क्या सिखाता है बहुत बार हम मूर्ति पूजा या कोई ना कोई मूर्ति पूजा करने के कारण पात्र यानी आप हम सब परमेश्वर के पात्र हैं परमेश्वर के भवन के पात्र हैं लेकिन जब मूर्ति पूजा के लिए इस्तेमाल किया जाता है तब उसे पैरों के नीचे लताड़ा जाता है यानी शैतान क्या करता है उसे लताड़ता है और कब्र में यानी मरे हुए जगह में डाल दिया जाता है यानी उसका लाइफ एक मरा हुआ है। आणि मूर्तिपूजा केल्यामुळे आपण जे आहोत ते एक पात्रासारखे आहोत देवासाठी उपयोगी पात्र आहोत। पण जर आपण मूर्तिपूजा करतो तर मूर्तिपूजेमुळे शैतान काय करतो त्या व्यक्तीला बुडवतो आणि त्याचं जे शरीर आहे त्याचं जे जीवन आहे मेलेल्यासारखं करून टाकतो। मूर्ति के कोई भी काम के लिए आपका मेरा इस्तेमाल नहीं होना चाहिए आणि मूर्तीच्या कोणत्याच कामासाठी तुमचा आणि माझा वापर नाही झाला नहीं पाहिजे हम कुछ सपोर्ट करना चाहिए आणि नाही आपण त्याला पूर्णपणे सपोर्ट केला अगर पाहिजे। हमारे घर की
विधियां क्यों ना हो, आणि भले आपल्या घरात ते विधी असले तरी घर सुद्धा के लोग क्यों ना हो, घरातील लोक का होईना हमारा उसे सपोर्ट नहीं जाना. आणि आपण त्यांना पूर्ण सपोर्ट नहीं केला ते पाहिजे. ऐकत नाही, आम्ही वो सुनते नहीं, ते ऐकत नाही, तुम्ही काय ऐकता? तो वो सुनते नहीं तो आप क्यों सुनते हो? आपको समझा? हमारा तो जो समझ लोग मूर्ति पूजा को सपोर्ट करते हैं उनका लाइफ शैतान लताड़ता है, उन्हें चिरड़ता है, उन्हें दुख पर दुख, उन्हें क्रश करता रहता है, उन्हें दबाता रहता है और उनका लाइफ एक कब्र के समान. यानी कैसा? कब्र में कैसे लोग रहते, मुर्दे के समान सड़ाहट दुख में, वैसा उनका लाइफ रहता है. आणि म्हणून जे मूर्तीपूजा करतात शैतान काय करतो, त्यांच्यावर हमला करतो, त्यांना पायाखाली बुडवतो, त्यांना पूर्ण एकदम तुडवून टाकतो आणि नंतर त्यांना कबरासारखं, कबरेमध्ये माणसं कशी मेलेल्यासारखी असतात, दुर्गंधी आलेली असते, तसंच त्यांचं जीवन पण करून टाकतो. क्या आप कोई इस तराई में हो? तुम्ही कोणी या तराईमध्ये खोऱ्यात आहात का? हम लोग प्रभु की जैसे मूर्ति पूजा की सारी तराई से हम लोग बाहर निकल गए. आणि मूर्तीपूजेच्या खोऱ्यापासून आपण बाहेर निघालेलेच आहोत. लेकिन अगर आप में से कोई भी अगर मूर्ति पूजा की इस तराई में फंसे हुए हो, अभी भी दुष्ट आपको लताड़ रहा है, चिरड़ रहा है, परमेश्वर अभी भी नीचे, आप उठ नहीं पा रहे हो, मुर्दा सा जीवन जी रहे हो, तो प्रभु से क्षमा मांगो, इस तराई से परमेश्वर से पश्चाताप करके बाहर निकलो, लड़ो, प्रभु से कहो कि प्रभु मुझे बचाए. आणि जर तुमच्यामध्ये कोणी या मूर्तीपूजेच्या खोऱ्यामध्ये जात असेल तर तुम्ही पश्चाताप करा आणि देवाला सांगा की देवा मला या खोऱ्यामधून तू बाहेर काढ. आगे के हम तराई देखेंगे. पुढचं खोर पाहूया. हमने 5 देखे ना, 5 खोरे आपण बघितले. ठीक है. तो अभी हम 6, 7 और 8 हम 3 तराई हम देखने वाले हैं. आणि 6, 7, 8 आपण 3 खोरे बघणार आहोत. ये तराई आज डिफरेंट है. आणि हे जे खोर आहेत ते आज थोडे वेगळे आहेत. इस तराई में परमेश्वर हमें मोस्टली मसीह लोग इस तराई में है तो ज़्यादा अच्छा है. आणि मोस्टली जर ख्रिस्ती लोक या खोऱ्यामध्ये असले तर खूप चांगले आहे. तो पहली ये जो तराई हम देखेंगे मोरे नामक तराई. आणि मोरे नामक खोर कोई समझ पाया है? हाँ, आओ हम देखेंगे न्यायों की पुस्तक, शास्त्री, न्यायों की पुस्तक, शास्त्री. और अगर आप देखो कोई आप इस तराई में हो क्या. आणि तुम्ही बघा की तुम्ही कोणी या खोऱ्यात आहात. 7 और 8 हम ब्लेसिंग की तराई के बारे में. 7 आणि 8 आपण आशीर्वादांचे खोर बघू. जजेस 7, शास्त्री 7, न्यायों की पुस्तक 7 और उसका 1. मग यरुबाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबर सर्व लोक यांनी पहाटे सुटून एन हरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडी जवळील खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती. तो मिद्यानियों ने मोरे नामक तराई में क्या किया था, पड़ाव डाला था और क्या किया था, छावनी डाली थी ताकि किससे लड़े, इसराइलियों से लड़े, गिदोनी से या लोगों से, इसराइली लोगों से लड़े. तो अभी पहली बात मैं आपको बताना चाहती हूँ कि मिद्यानी कौन है. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मिद्यानी कोण आहे. अब्राहम की पत्नी सारा मरने के बाद अब्राहमची बायको सारा मेल्यानंतर कतूरा नाम की एक स्त्री से विवाह कर लिया था. आणि कटुरा नावाच्या स्त्री बरोबर त्याने विवाह केला होता. पत्नियां होगी लेकिन उससे बहुत सारे बच्चे हुए. उसमें जो मिद्यान बोलकर उसे बेटा हुआ आणि त्याच्यामध्ये मिद्यान म्हणून त्याला एक मुलगा झाला. किससे? तो ये जितने अरब कंट्री में जो हम देखते हैं वो सारे अब्राहम के वंशज. आणि जेवढे अरब कंट्रीमध्ये आपण बघतो ते सगळे अब्राहमाचे वंशज आहेत. तो सारा होने के बाद की सारा नंतर उसके बाद ये सारी संततियां पैदा हुई है आणि त्याच्यानंतर ही जी संतती आहे ती जन्माला आली ना. तो इसीलिए हम यहाँ खास देखते हैं अब्राहम और कतूरा से जो जन्म हुआ वंशज जो है वो है मिद्यानी. आणि अब्राहमापासून आणि कटोरीपासून जे त्यांना मूल जन्माला आला तो म्हणजे मिद्यान. ये है भटकी जात आणि आहे भटकी जात. अरब जाति समाधि का एक गट समूह. आणि अरब जातीच्या समाजाचा एक समूह. ये कभी कभी इसराइलियों से मित्रता भी दिखाई है और शत्रुत्व तो ज्यादा ही दिखाई. आणि कधी कधी इस्रायली लोकांची त्यांनी मित्रता दाखवलेली आहे पण शत्रुत्व त्यांनी जरा जास्तच दाखवले. मिद्यानी लोग हमेशा क्या करते हैं, मिद्यानियों की औरतें आणि मिद्यानी लोकांच्या ज्या स्त्रिया आहेत वो क्या करती है, त्या काय करतात, इस्राएली पुरुषों को इस्रायली पुरुषांना प्यार में फंसाती है, आपल्या प्रेमाच्या धाशामध्ये और फसवतात मूर्ति पूजन में ले जाती है. आणि मूर्तीपूजेमध्ये घेऊन जातात. तो समझ में आया. तुम्हाला समजलं. तो मिद्यान अगर हम स्पिरिचुअली देखेंगे आणि जर मिद्यान आत्मिकतेने आपण पाहिलं तो मसीह लोगों को प्यार में फंसाकर
ख्रिस्ती लोकांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून संसार के लड़का लड़की आणि जगाची मुलं आणि मुली फंसा के लेके जाते हैं, आणि फसवून त्यांना घेऊन जातात वो मिद्यानी है। आणि ते मिद्यानी आहेत। तो मिद्यानियों का मुख्य काम यही था, इस्राएलियों पुरुषों को, इस्राएलियों की लड़कियों को मिद्यान में ले जाना। आणि मिद्यानी लोकांचं मुख्य काम होतं की इस्रायलच्या मुला मुलींना घेऊन त्यांच्या देशामध्ये जाणं। मोसेस 40 साल मिद्यान में रहा, मोशे 40 वर्ष मिद्यानात वो राहिला, तो प्रभु से वापस ले आया। पण देवाची कृपा देव त्याला पुन्हा परत त्याने कुछ आणलं। लोग जाते हैं, पण काही काही लोक जातात, संसार में जाते हैं, जगात जातात प्रभु उन्हें वापस कभी कभी कुछ साल के बाद लेकर। आणि देव त्यांना कधी कधी काही वर्षानंतर घेऊन येतो। मोसेस 40 साल के बाद आया। मोशे 40 वर्षानंतर आला वहीं पर उसने मिद्यानी लड़की से शादी की। आणि तिथेच त्याने एका मिद्यानी स्त्रीशी विवाह केला, सिपोरा। सिपोरा। लेकिन आप आगे पढ़ सकते हैं, सिपोरा छोड़ के चली गई। पण नंतर तुम्ही पाहू शकता सिपोरा त्याला सोडून निघून मर भी गेली, गई। नंतर ती मेली पण। तो वो कभी भी उसने क्या किया, आप नोट करो, तुम्ही नोट करा, मोसेस को सपोर्ट नहीं किया। आणि त्याने कधी मोशेला सपोर्ट नाही केलं। मोसेस को मतलब जब तक वो मिद्यान में था, जोपर्यंत तो मिद्यानामध्ये होता फुल सपोर्ट, त्याला पूर्ण सपोर्ट केला। लेकिन जब सेवा के लिए प्रभु ने उसे जब बुलाया, पण ज्यावेळेस त्याचं सेवेसाठी पाचारण झालं मोशेला, हाँ, तब आप नोट कर सकते हो उसने फुल जैसे सपोर्ट करना चाहिए वैसा नहीं कर पाई। आणि तेव्हा जसं सेवेसाठी त्याला सपोर्ट केलं पाहिजे तसं तिने नाही तो केलं। अन्य जातीय के से जो लोग शादी करते हैं, तो जैसे मसीह जो सेवा में है, अभी मोसेस एक सेवा में, तो उसको जैसे फुल सपोर्ट करना चाहिए। सोचो उदाहरण के तौर पर, सोचो इसने अभी एक अन्य जाति से शादी की है, आणि उदाहरण है, नहीं करेगी लेकिन मैं बता रही हूँ उदाहरण। आणि उदाहरणार्थ तिने एका अन्य जातीच्या मुलाशी विवाह केला, अब ये कहाँ पर है, आणि आता ही कुठे आहे? अभी अभी ये कहाँ है, सेवा में है ना। आणि आता ती सेवेमध्ये आहे ना? लेकिन जब अगर कोई मिद्यान लड़के के साथ आणि कोणत्या मिद्यानी मुलाबरोबर शादी किया, आणि जर तिने विवाह केला, तो वो ज्यादा यहाँ वापस आएगी। मग ती पुन्हा ती वेळेवर येऊ शकेल का? आपको समझ में आया? आणि तुम्हाला समजलं? ये है वो मोरे तरह, आणि हे आहे ते मोरेखोर, और बहुत लोग इसमें फंसते हैं। आणि खूप सारे लोक याच्यात फसतात। ये तो चलो फिर है, ठीक है, प्रभु की स्तुति हुई, ये गई, लेकिन प्रभु ने फिर भी उसे वापस लाया। आणि इथे ठीक आहे, देवाची स्तुती असो, ही गेली, देवाने तिला पुन्हा परत आणली, लेकिन उसका पति उसको सपोर्ट नहीं करेगा। पण तिचा नवरा तिला पूर्ण सपोर्ट नाही करणार। उठसूट काय चालतं चर्चला? और उठसूट काय क्या है? दीदी 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 लावले? और ए काय दीदी- आहे? दीदीची कॅसेट नाही वाजवायची हा? और दीदी की कैसे नहीं चला? काय आहे? और क्या है ये? हे काय एवढं दशांश? काय हा दशांश? और क्या है दशांश? आपको समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजलं? हाँ, तो वैसे ही मोसेस के साथ भी हुआ। आणि तसंच मोशे बरोबर सुद्धा झालं। वो सिपोरा ने स्टार्टिंग में उसको सपोर्ट किया, आणि नहीं सिपोराने सुरुवातीला त्याला सपोर्ट केला, लेकिन बाद में पण नंतर चली गई, ती निघून गेली है ना, उसको अकेला छोड़कर चली गई। आणि त्याला एकट्याला सोडून निघून गेली। वो निकली तो थी उसको सपोर्ट आणि करने, निघाली तर होती त्याला सपोर्ट करायला, लेकिन नहीं कर पाई। पण करूच नाही उसके शकली। अंदर डर आया, अरे बापरे, 10वीं जो विपत्ति थी ना, 10th विपत्ति, क्या आई कि 10वीं विपत्ति, पहिलोटा मारा जाएगा, लेकिन किसका? लेकिन उसके अंदर डर आया कहीं मेरा न मर जाए, उठा के दोनों बच्चों को उठा के लेके गई। आपको समझा? तुम्हाला समजलं? जैसे विश्वास उसने यहोवा पर करना चाहिए वैसा नहीं कर पाया। आणि जसा विश्वास तिने यहोवा देवावर करायला पाहिजे होता तसं तिने नाही उसका केला। बाप आया, मतलब सिपोरा का बाप आया, सिपोराचा वडील आला, वो भी एक भटजी था, पुजारी था। आणि तो पण एक भटजी होता, एक पुजारी होता। तो नेचुरली वो भी जितना सपोर्ट कर सकता है किया, लेकिन फिर भी सिपोरा जैसे मदद करना चाहिए था वैसा नहीं कर पाया। आणि जसं त्याला जितकं जमलं त्याने त्याला सपोर्ट केला, पण सिपोराने जसं मदत करायला पाहिजे तसं तिने और नाही आप केलं। नोट करो, तुम्ही नोट मोसेस करा। के बच्चों के बारे में कुछ भी नहीं बताया, आणि मोशेच्या मुलांबद्दल काहीच नाही सांगितलेलं आहे। इसलिए नो वैल्यू रहता है परमेश्वर में उनका। आणि देवाच्या नंतर त्यांना काही किंमत नसते। ना उनके पति, अभी जैसे सिपोरा का कोई महत्व नहीं आणि है, असे- जो मोसेस की पत्नी थी और मोसेस के बच्चे थे, लेकिन उनको कोई वैल्यू नहीं। आणि जी मोशीची बायको होती, मोशीची मुलं होती, पण त्यांना काही किंमत नाही। इसीलिए बार बार वेदी से वचन आता है, अन्य जातियों से मत करो, अन्य जातियों से मत करो, अन्य जातियों से मत करो। फिर भी लोगों को क्या लगता है, अरे दीदीला आपल्या चर्चा पोरी खपवायचे, आपली चर्चची पोरं खपवायची। अरे काय खपवायचं म्हणजे काय, हे आहे का? हा, माझा काय तो माल आहे का? हा? हे घ्या, हे घ्या, लिया घ्या, डेव्हिड घ्या, डेव्हिड घ्या, 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 घ्या. माल घेऊन बस. आम्ही माल घेतो, माल खपवायला हमें माल बेचने के लिए नहीं बैठी हो। मैं क्या चाहती हूँ कि माझी काय इच्छा आहे,
चर्च की लड़की करेंगे, चर्च का लड़का करेगा आणि दूर नहीं जाएंगे. आणि चर्चचा मुलगा केला, चर्चची मुलगी केली तर ती लोक लांब नाही जाणार. दूसरा चर्च का लड़का रहेगा, चर्च की लड़की रहेगी तो कान मरोड़ सकती हूँ ना. आणि जर चर्चचा मुलगा चर्च मुलगी तर काम म्हणून चांगली नाही और काफी अच्छी नहीं देती. असं कर, नको जाऊ बा. सुनेगी वो मेरा. आणि ती माझं ऐकेल. मला बाहेर से लाएंगे तो कर. आणि बाहेरून आले तर मी करू शकेन का, त्यांना ओढू शकेन का, बोल सकती हूँ. त्यांना बोलू शकेन का. उनको ज्यादा ही मीठा पण बोलना पड़ेगा. आणि त्यांना खूप गोडपणे बोलावं लागेल. नमस्कार. मस्का लावून ते सामने वाला स्लिप हो जाए. ती समोरचा व्यक्ती घसरावा. दीदी चांगला आहे और दीदी कितनी मला अच्छी है, कधीच ओरडत नाही. मुझे कभी डांटती नहीं. फक्त साईलाच ओरडते. और सिर्फ साइड दीदी भी डांटती तिला है, नाही ओरडत. मुझे नहीं डांटती. पण ओरडते आपण कुणाला ओरडतो, और हम किसको डांटते हैं, ज्याला आपलं समजतो, और किसका कान मरोड़ते हैं, जिनको हम अपना समझते हैं, ज्याला आपण जास्त प्रेम और करतो, जिनको हम ज्यादा प्यार ज्याच्यावर करते आपला हैं, जास्त विश्वास और जिनके ऊपर हमारा ज्यादा भरोसा है, ज्याला विश्वास आपला है. नसतो त्याला आपण डांटत नाही, ओरडत नाही. हो मस्कट करा. मस्कट खायला चांगला आहे पण खोकला येतो. और मस्का खाने के लिए अच्छा है, पर उससे खांसी आती है. कळलं तुम्हाला? समझ में आया आपको? हा सर्वात मोठा फरक आहे. म्हणून अक्सर ह्या वचन आता तर जुना करार आपला चालू होता. और अभी हमारा जुना करार जो चालू मला है, वाटतं व्यवस्था विवरण पासून ते आतापर्यंत आपण आता इतिहास आला राजापर्यंत लग्न करू नका, अन्य जातींची करू नका हे वचन सारखं येत होतं. म्हणून तरुण पोरं येतच नव्हती. और व्यवस्था विवरण से लेकर अभी हम हमारा इतिहास का पुस्तक चालू है, तब से लेकर अभी तक हमारा यही चालू था. उनका यही वचन आ रहा था कि मूर्ति पूजा में शादी मत करो, इसलिए बहुत आए जो जवान थे वो आए ही नहीं रहे. आणि तरुण आले आणि हे और वचन जवान आ गए और वचन ये निकला. बरं मी आलो ना, देखा मैं आया ना, म्हणून मी आले दिली. और इसलिए आज दीदी ने ये वचन दिया. ते अशी कुजबुजतात. और आपस में वो बातचीत ऐसा करते पण ते हैं, वेदीवर ऐकायला येतं. पर वो बेटी के ऊपर सुनाई देता है. और बोलो. तर हे जे मिद्यानी हे जे आहे तर देवाने मोजेसवर दया केली. आणि मला असं वाटतं मोजेसच्या आई आणि वडिलांनी खूप प्रार्थना केली असेल. और मुझे ऐसा लगता है कि मूसा की माँ ने और उसके पिता ने बहुत उसके लिए प्रार्थना की होगी, म्हणून त्याचं कारण झालं. और इसलिए मूसा का उद्धार हुआ जनसेवेसाठी वापर और उसको सेवा के लिए इस्तेमाल किया. मिद्यानातून काढून देवाने त्याला काढलं. और मिद्यान में से परमेश्वर ने उसको बाहर निकाल कर सेवा के लिए इस्तेमाल किया. नंतर ती वारली असेल, त्याचे आई वडील वारले, पण त्या प्रार्थना मोजेसला उपयोगी पडल्या. और बाद में मूसा के माता पिता तो मर गए, पर उनकी प्रार्थनाएं मूसा की बड़ी काम है. तर हे एक छान ही गोष्ट मला असं आतून फिलिंग्स येतात. बायबलमध्ये असं काही लिहिलेलं नाही, पण मला असं आतून वाटतं. कारण ज्याची मुलं लांब जातात आणि तिने कसं 3 महिने सांभाळलं ना, और उसे 3 महीना संभाला. नंतर सुद्धा दाई म्हणून एक कामवाली बनून त्या बाळाची कामवाली बनून राहिली. और उस बच्चे की काम वाली बोलकर वो उसके पास रही. है ना, तर हे एक आपण पाहू शकतो की तिने खूप प्रार्थना केली असेल. और हम देख सकते हैं उसने बहुत प्रार्थना की होगी. म्हणून मोजेस मिद्यानातून पुन्हा इस्रायलला आला और इसलिए मूसा मिद्यान से फिर से इस्राएल मिश्रमध्ये येऊन मग कनान देशात. और मिस्र देश में आकर फिर कनान देश गया. तर आज जो मिद्यान आहे त्याला सौदी अरेबिया म्हणतात. और ये जो आज मिद्यान है उसको सऊदी अरेबिया कहा जाता है. सौदी अरेबिया तो लोक आज मोस्टली लोकांना जसं मोसेस का मिद्यानमध्ये गेला. और मूसा मिद्यान में क्यों गया? हा, पण तिथे कुणाला कळलं नव्हतं ना. तुम्ही जवळच आहे. नाही ते बरोबर बोला. नाही ते नंतर पोचले ना. तो का गेला? हा, जीव वाचला. तर कुणापासून जीव वाचवायला? आता जवळ आले. हा, फारोपासून. मोसेस क्यों भागा? आणि मोशे का पळाला? क्योंकि फिरौन से फिरौन उसे मार डाला. कारण फारूने त्याला मारून टाकलं. आज भी बहुत सारे इसराइली डर के मारे, संसार को डर कर वो लोग मिद्यान में भागते. यानी संसार के शत्रु से बहुत से लोग मसीह के पास आते हैं, लेकिन संसार का सताव, दबाव, मारेंगे पीटेंगे बोलकर वो लोग प्रभु से फिर से कहाँ भागते हैं? मिद्यान में. आणि आजही खूप सारे ख्रिस्ती लोक मंडळीमध्ये येतात, पण जगाचा सताव, छळ हे सगळ्या गोष्टी बघून ते लोक पुन्हा मिद्यान देशामध्ये म्हणजे जगात तो जातात. मिद्यानी का मतलब है दडपण शाही. आणि मिद्यानीचा अर्थ आहे गडबडशाही. और दूसरा आध्यात्मिक यानी आत्मिक तड़जोड़ को हिंदी में समझौता. आणि आत्मिक तडजोड. तो
तो जो मसीह लोग जब ख्रिस्ती लोक पाप में फंसते हैं, ज्यावेळेस त्या पापात फसतात, प्रेम के लफड़े में, प्रेमाच्या लफड्यात अन्य जातियों से, अन्य जाती तो बरोबर, वो अपने आत्मिक समझौता करते खुद से ही, मग ते आत्मिक तडजोड करतात स्वतःशी यीशु में लाएंगे। की आम्ही येशूमध्ये त्यांना आणू। आपको समझा? तुम्हाला समजलं? तो ये इसे कहते हैं मोरे तराई। आणि याला म्हणतात मोरे पोरं। कोई है कोणी असं आहे का तुमच्यातलं? तो गिदोन बनना है, मग गिदोन बनायचं, चुना हुआ पात्र। निवडलेलं गिदोन पात्र। की नाई क्या किया? गिदोन ने क्या किया? गिदोनने काय केलं? बड़ा विजय प्राप्त किया। खूप मोठा विजय त्याने प्राप्त प्रभु केला। ने उसे कहा इतने लोग लेके नहीं जाना, देव त्याला म्हणाला एवढे लोक घेऊन जाऊ नकोस, कम कम लोग करवाए। यानी आणि लोक कमी त्याने करवले। क्यों? इसका मतलब है काय याचा अर्थ तेरा आहे भरोसा परमेश्वर की पर। तुझा भरोसा देवावर ठेव। अगर आप में से कोई भी इस मोरे तराई में है या कोई दूसरा है, आपको कोई पहचान वाला है, तो अगर वो फंसे हुए हैं तो आपको क्या करना है? परमेश्वर पर भरोसा रखकर उनको वापस लाने के लिए गिड़गिड़ाना है, प्रभु को कहना है। कौन सा वचन आप बोलोगे? प्रभु तू 99 भेड़ों को छोड़कर एक खोई हुई को जो कांटों में कही हट्टी है निकाल, तू जा, तू लेकर आ। और प्रभु ने वहाँ बताया है, वो उसे ढूंढने निकला, पाया, कंधे पे लाकर कहाँ लाया? तो ये वेश्या उसकी। ऐसे बहुत सारे वचन हैं, आप बाइबल में से ढूंढो खूप सारी वचने तुम्ही बायबलमध्ये शोधा कि ऐसे करा है। इसलिए अपने बच्चों के लिए अभी से प्रेयर करो कि इन्हें मिद्यानी से कोई पहचान नहीं हो। आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी आतापासूनच प्रार्थना करा की मिद्यानी लोकांची यांची काही ओळख होऊ नये। हाँ, ना मेरी लड़की ना माझ्या मुलगी लड़का, ना माझा मुलगा मिद्यानियों से मिद्यानी लोकांची काही ओळख नाही। आपको समझा? तुम्हाला समजलं? क्योंकि स्कूल में जाते हैं ना, कारण शाळेत जातात ना, तो स्कूल में लड़कियां बड़ी खूबसूरत रहती हैं, शाळेत मुली खूप बोलने सुंदर के लिए। असतात, बोलण्यासाठी स्मार्ट असतात। ए, तुझी मुलगी ना, और त्याला खूप दे ना। अजून पुढे तू किती छान दिसत, तुझं अक्षर किती सुंदर आहे रे, और तेरी हैंडराइटिंग कितनी अच्छी है, असं का करतोस माझ्यापासून, तसं काय लांब लांब का करतोस? और मुझे दूर दूर क्यों भागता है। आताच्या लहान लहान मुली सुद्धा अशाच बोलतात, और अभी की छोटी छोटी लड़कियां भी ऐसा ही बोलती है, मुलं बोलतात। और लड़के बोलते हैं। म्हणून तुमची मुलगी, तुमचा मुलगा मिद्यानीशी फसू नये म्हणून प्रयत्न। और आपका लड़का आपकी लड़की मिद्यानी लोगों के बीच में फंस न जाए, इसलिए अभी से प्रार्थना करो। आम्ही पण प्रार्थना केली, आम्ही पण, आणि प्रार्थना नव्हतं करत, आम्ही तर नजर पण ठेवत होतो। आप और हमसे प्रार्थना नहीं कर रहे थे, पर उनके ऊपर नजर भी रख रहे थे। मेन आमचं, मी असं आम्हाला एवढं असं कळत करून टाकलेलं शाळेतल्या लोकांमध्ये की सगळे म्हणजे जोशवतीची मम्मी बहुत भयंकर आहे म्हणून कोण जोशाच्या मागे लागलंच नाही। और इसलिए कोई जोशा के पीछे पड़ा ही नहीं। बरं झालं। और अच्छा हुआ। कौन है रे ती? मेरी बहन है, अच्छी लड़की। और कौन है वो? अच्छी बहन है। कारण त्यांच्या वर्गात एकच मुली होती, और उनके स्कूल में एक ही लड़की थी, वैष्णवी, वैष्णवी, चांगली होती, अच्छी थी, पण डिस्टन्स। पर अंतर रखा है। मुलांचा फोन नंबर घ्यायचा, तिचा नाही घ्यायचा। और लड़कों को फोन नंबर लेना है, पर उसका नहीं। पण तुला काय विचारायचंय? और तुझे कुछ पूछना है, मुलांना विचार अभ्यास, और लड़कों को पूछ, तिला नको। पर उसको मत पूछना। तिला म्हण बाबा उसको बोलना, देख माझ्या आईला आवडत नाही, मेरी माँ को अच्छा नहीं लगता, मला विचारू नको, तो मुझे मत पूछा कर, दुसऱ्या मुलांना विचार। दूसरे लड़कों को जाकर पूछ। कारण हे असं कडक राहिलो, और इसी वजह से हम कड़क रहे। तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? आता मिद्यानीशी वाचवा, कारण एकदा मिद्यानीत फसलं ना, त्रास बघा, 40 वर्ष लग्न मोसेसला। और मिद्यानी से बचे रहो, क्योंकि अगर मिद्यानी में फंस गए तो देखो 40 साल लगे मूसा को। इस्रायली लोक त्याच्यातच फसले, और इसराइल लोग उसमें फंस गए, व्यभिचारात, मूर्ती पूजा। व्यभिचार और मूर्ति पूजा में। तर दडपणशाही, दडपण म्हणजे एक दडपण असतं ना, और दड़पशाही ज्यांना आती है, ज्यांना दडपण येतं, जिनको जिनको दड़पन आता है, आता रागवेल हे होय असं दडपण। और गुस्सा हो जाएंगे, ये हो जाएगा, वो है दड़पन। आध्यात्मिक तडजोड येणे जाम देतात, प्रभूने त्याच्याशिवाय जगू शकत नाही। और आत्मिक समझौता मतलब कि प्रभु उसके कारण, उसके अलावा मैं जी नहीं मला तू सकता। माफ कर, अब तो परमेश्वर है, तो मुझे माफ कर तू देगा, मला नाही, पण तो मला भेटेल का? पर वो मुझे मिलेगा क्या? काय म्हणतात? तडजोड। और उसे बोलते हैं समझौता। तर अगर तुम्ही अशा कोणत्या तराईमध्ये असेल, तुमचे लोक असेल, आज तुम्ही त्या तराईतून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यातून बाहेर निघा। आणि जर तुमची मुलं असेल तर तुम्ही त्याच्यात ते फसू नये म्हणून प्रयत्न करा। और इसी तरह में अगर आप हैं, आपके लोग हैं, तो उनके लिए प्रार्थना करो, या फिर आपके बच्चे होंगे तो वो बाहर निकलने के लिए परमेश्वर से गिड़गिड़ाकर प्रार्थना करो। त्याच्यामध्ये ह्या विद्यानीमध्ये असेही तुम्हाला लोक भेटतील जे ख्रिस्ती आहेत, पण ते थोडेसे संसारिक आहेत, जगिक आहेत, अशी मुलं। और ऐसे लोग भी आपको मिलेंगे नाही कि वो मसीह में तो है, पर वो समझौता जीवन देते हैं, मतलब इतना मसीह में मजबूत
मजबूत नहीं है। मिद्यानी कुणाचा वंशज और आहे? मिद्यानी किसका वंशज है? अब्राहमचा. अब्राहम का. तर तसेच ख्रिस्ती खूप सारे आहेत, और वैसे ही मसीह बहुतायत लोग हैं, पण ते काय आहे? पर वो क्या है? आपले पक्के ख्रिस्ती नाही, और मजबूत मसीह नहीं है, स्ट्रॉंग नाही. स्ट्रांग नहीं है, मग त्याच्यात तुमची मुलं फसू नये तो उसमें आपके बच्चे न फंस जाए, म्हणून ते पण मिद्यानीमध्ये गणले जातात. तो वो भी मिद्यानी लोगों में गिने जाते हैं, जे समझौता लाईफ करतात ना, जो समझौता जीवन जीते ना। ते येतात हालेलुया. या आपण आने के बाद हालेलुया येशूचं गाणं, और यीशु के गीत गाएंगे येशू तू अच्छा आहे. आणि बाहेर पिक्चरचे गाणे गातात. और बाहर पिक्चर के गीत गाए, इथं वेदीवर कॉयर वाजवतात, और यहाँ पर वेदी के ऊपर कोयल में गाना गा रहे हैं, बजा रहे हैं, अध्यक्ष करून गातात. ऐसा करके गाते हैं। बाहेर और बाहर जाने के बाद पिक्चरचेच गाणे गातात. अब पिक्चर के गाने गाएंगे। हा, चर्चमध्ये असे लीडर्स आहेत. और जब भी ऐसे शॉक लोग हैं, झाले. मला तर शॉक हो गया। मला तर ते पहिल्यापासून माहीत आहे, और मुझे तो पहले से पता है, पण जवळचं चर्च पण असं करतं की मी शॉक झाले. और निकट की कलीसिया में ऐसा करके मैं शॉक हो गई। मग असे लोक पण आज आहेत. और ऐसे भी आज लोग हैं, म्हणून जपा, आपली मुलं त्याच्यात फसून घेऊ सांभाळो. नका. स्ट्रॉंग विश्वासीशी तुमचं मुलांचा, आता तुम्ही तर मॅरेज झालाय ना म्हणूनच तुम्हाला बोलते, आपल्या मुलांसाठी स्ट्रॉंग पार्टनर करा. और आपके बच्चों के लिए आप एक मजबूत विश्वासी देखना। कळलं? समझ में आया? प्रश्न? कोई सवाल? मोसे तिकडे गेला होता तर त्याला ऑलरेडी मिस्र देश म्हणा होता आणि अजून पण परदेशावरती फारोचा कब्जा होता, त्यामुळे त्याला मिद्यानमध्ये राहून त्याची ती मजबुरी होती. हा, पण तरी पण तो गेला ना शेवटी मिद्यानामध्ये पळाला ना. मग लोक आज अक्सर असंच करतात की फारू कुणाला दर्शवतो? शैतान. लोक आज ख्रिस्तातल्या बऱ्याच लोकांना हा येतो, ही येते, तो येतो चर्चमध्ये, मी नाही जाणार म्हणून लोक काय करतात? जगात जातात. हा मुलगा चर्चमध्ये कोणता माझ्या लायकीचा पोरगा आहे का? और कलीसिया में कोई मेरे लायक आया है क्या? म्हणून कोई ते नहीं। मिद्यानात जातात. और इसलिए वो मिद्यान में जाते हैं। माझ्या लायकीची कोणती पोरगी चर्चमध्ये आहे और का? मेरे लायक कोई लड़की कलीसिया में नहीं बाहेर है, शोधायला जातात. इसलिए वो बाहर ढूंढने हाँ, जाते हैं। प्रॉब्लम। और यही उनका प्रॉब्लम है, हे फारोचा अटॅक आहे. और ये पारू का हमला है। अजून आता एवढ्या तराई बघितल्या, म्हणून आता आपल्याला 2 तराईत जायचे. और 2 तराई में हमें जाना आता है, आशीर्वादाच्या तराईत. और मैं आशीष की आणि तरह अजून तुम्हाला दुःखाच्या तराईत नाही नेत. तो और मैं आपको दुख की तरह नाही, नहीं मी लेकर का जाऊंगा। ह्या तराई काढल्या? और ये तराई मैंने क्यों नहीं लेकिन करी? प्रभु ने खुद बताई कारण देवाने स्वतःहून कि सांगितलं, अरे वही ये जो तराई में एजेकिएल गया उसे मैं ही लेकर गया था. आणि ज्या खोऱ्यामध्ये एजेकिएल गेला होता त्याला मीच घेऊन तो गेलो। त्या हाडांमध्ये चालला. और वो उन हड्डियों के बीच में चला, माझी मेंटॅलिटी कुठे होती? और मेरी मानसिकता कहाँ की थी? तो कुठेतरी वरती होता. कहीं से ऊंचे स्थान पर था, तराई में था पर ऊंचे स्थान पर था। आणि त्याने वरून भविष्यवाणी केली. और ए, दूसरों से हाड जुळा. भविष्यवाणी की कि हड्डियां जुड़ जाए। माझ्या मेंटॅलिटीमध्ये असं बसलं होतं. और मेरी मानसिकता में ऐसा बैठ चुका था, नंतर तो त्याच्यातच उभा होता. पर ऐसा कुछ भी नहीं था, वो तो उस तराई में हाडांमध्ये था, होता. उन हड्डियों के बीच में देव था। आज आपल्याला पण अशाच परिस्थितीत घेऊन गेलाय. अशा परिस्थितीत आपण आहोत. मग आपल्याला जसं देवाने हिजकियेलला बाहेर काढलं, ह्याला दाविदाला बाहेर काढलं, मग तोच देव आहे ना तुम्हाला आणि मला. तर आता हा गिदोन, तो पण त्याच तराईच्या जवळ होता, पण त्याला आपली हवी झाली का? परंतु त्याने काय केलं? तो जग ती भाग तो मिळून गेला, मिद्यानीला पराभव केला. तो ऐसे ही हम लोग भी इस तराई में फंसे हुए हैं। तो जैसे परमेश्वर ने उसको एजेकिएल को बाहर निकाला, जैसे परमेश्वर ने दावीद को बाहर निकाला, तो जैसे हम यहाँ पर देखते हैं गिदोन भी उस तराई के निकट था, पर वो तराई उसके ऊपर हावी नहीं हो पाई क्योंकि परमेश्वर उसके साथ था। अगर आपके जीवन में कोई भी अगर ऐसे मिद्यानियों में फंसे हुए हैं तो आप उनके लिए प्रेयर करो कि वो बच जाए उसमें से बाहर, क्योंकि प्रेयर ही एक साधन है जो उन्हें वापस प्रभु के पास लौटा ले आ सकता है. आणि तुमच्यामध्ये जर कोणी असे मिद्यानच्या खोऱ्यामध्ये फसलेला आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण प्रार्थना हे एकच साधन आहे जे त्याला त्या खोऱ्यामधून बाहेर काढू शकतो. बस मोसेस वैसेही बाहर निघाला मोशे तसंच त्याने बाहेर निघाला उस तराई से. त्या खोऱ्यामधून. आई वडील तरुणांसाठी प्रार्थना करतात, पण तरुणांनी पण प्रार्थना केली पाहिजे ना, की आता समजा मी कामाला जाते किंवा बाहेर जाते तर ते आम्हाला येण्या जाण्यामध्ये लक्ष करा, कोणी पोरगी आमचं माझं नाव पण घेतलं का. हो, तरुणांनी पण तर बोललं पाहिजे. ही खरी गोष्ट आहे, ते एकदम करेक्ट पॉईंट आहे. आई वडील प्रार्थना करतात पण पोरांनी पण तर केलं पाहिजे ना. और माता पिता प्रार्थना करते तो बच्चे को भी करना चाहिए ना. करेक्ट आहे. स्वतःची पण इच्छा असते पाहिजे ना, पापात पडू हाँ, नये. हाँ, पहला पॉइंट वो खुद प्रेयर करना चाहिए. आणि पहिली गोष्ट त्याने स्वतःहून प्रार्थना केली मुझे पाहिजे. भी ऐसे ये रहना चाहिए, बाबा मुझे पाप में नहीं करना है, ये गलत काम भी प्रभु को पसंद नहीं. आणि त्याने सुद्धा हे केलं पाहिजे, स्वतःची त्यांची इच्छा असली पाहिजे की भाई चुकीचं आहे, मला या पापामध्ये नाही पडायचं आहे. ठीक है, किसी को कोई प्रश्न नहीं ना आगे. कोणाला काय याचा प्रश्न आहे ना पुढे? ठीक है, हम आज हम अभी देखेंगे. आज साधा पाऊया. छठा दिन है. 6वा दिवस आहे उपवासाचा.
दो तराई के बारे में देखेंगे, 2 खोऱ्याबद्दल बघूया आपण, जिसमें ब्लेसिंग है। ज्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. हाँ, तो पहला ब्लेसिंग है धन्यवाद की और आशीष की तराई, आणि पहिलं खोरं आहे धन्यवादाचं आणि आशीर्वादाचं खोरं, वो है 12 का तराई। आणि ते आहे 12चं दूसरा खोरं. इतिहास दुसरा इतिहास अध्याय 20, अध्याय 20, निकलती हुई निकला। सेकंड क्रॉनिकल सेकंड क्रॉनिकल, दुसरा इतिहास 20, अध्याय 20, चैप्टर 20 अध्याय 20 और उसका 26 वचन है। वचन 26 आहे, हाँ, लेकिन आप 24 से पढ़ो। पण 24 पासून वाचते. राणातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडले आहेत, कोणी निभावलं नाही असे त्यांना दिसून आले. यहोशाफाट व त्याचे लोक लूट करायला आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यांना मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यांना ते वाहून नेता येईना. लूट एवढी होती की ते 3 दिवसापर्यंत करत होते. हाँ, 26 वचन ध्यान से। 4थ्या दिवशी ते बराखा म्हणजे आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकत्र झाले. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात. आमीन। क्या लिखा है हम यहाँ देखते, बरका बोल के जो तराई है उसके बारे में। ये तराई में पहुँचने के लिए यहोशाफाट को क्या करना पड़ा? स्तुति आराधना। आणि ह्या खोऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी यहोशाफाटाला स्तुती उपासना करावी तो लागली. प्रियो, परमेश्वर चाहता है कि इस तराई में आपको जाना है। आणि देवाची इच्छा आहे की या खोऱ्यात तुम्हाला जायचं आहे. ये तराई अच्छी है, आणि हे खोरं खूप चांगलं यहाँ आहे. घोर अंधकार नहीं, आणि तिथे घोर अंधकार नाहीये, कोई तकलीफ नहीं, कोणताही त्रास आंसू नाही, नहीं, अश्रू नाही, दर्द नहीं, त्याला त्रास नाही शत्रु नहीं। आणि शत्रू नाही. यहाँ वो तराई है जहाँ परमेश्वर लेके जाता है आपको धन्यवाद देने के लिए, यानी आपके लाइफ में आप इसके लिए स्तुति। तो स्तुति की तराई, आप जितना स्तुति करोगे, जितना धन्यवाद दोगे, आप क्या करोगे? शत्रु की लूट को बांटो। आणि जेवढं तुम्ही स्तुती कराल, जेवढं तुम्ही देवाला धन्यवाद द्याल, तेवढं तुम्ही शत्रूची लूट वाटून घ्या. तो इसके लिए आपको करना क्या पड़ेगा? आणि याच्यासाठी तुम्हाला करावं काय जैसे लागेल? इन्होंने लूट कितने दिन तक बांटा, आणि या लोकांनी किती दिवस लूट वाटून घेत होते? तो आपको भी 3 दिन के फास्टिंग में बैठकर, अपने घर में बैठकर आपको अपना घर 12 की तराई करना पड़ेगा। आणि तुम्हाला सुद्धा 3 दिवस उपवास करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून तुमचं घर तुम्हाला 12 खोरं करावं लागेल. आपको लूट लेना पड़ेगा। तुम्हाला ती लूट घ्यावी लागेल. कैसे लेते हैं? ती लूट कशी घेतात? ऐसे लेते हैं ना, बराबर है? आणि अशी घेतात ना? Yes. हाँ, ये समझे। और ये अच्छा ही है, ऐसा लेते हैं ना? आणि अशी घेतात तो ना? आपको जो चाहिए 3 दिन के फास्टिंग में आप अपने घरों में प्रार्थना करके आपको जो चाहिए आप ले सकते हैं। आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये तुम्हाला बसून देवाकडनं ते घ्यायचं. तो स्तुति आराधना कर कर, स्तुती उपासना करून प्रभु के ऊपर भरोसा रखकर, देवावरती भरोसा ठेवा. फास्टिंग प्रेयर कर कर धन्यवाद। शत्रुओं से, शत्रु आपके शत्रुओं ने क्या क्या लूटा है, आणि तुमच्या शत्रूने तुमचं काय काय लुटलेलं वो आहे शत्रुओं से ले लेना। आणि ते शत्रूंकडून तुम्हाला प्रभु, मेरे घ्यायचं. शत्रु ने मेरी शांति चोरी करके आणि ली। प्रभू माझ्या शत्रूने माझी शांती चोरी केलेली यीशु के आहे नाम से मैं शांति चाहता हूँ। आणि येशूच्या नावात मला उसने कहा मैं शांती तुम्हें शांति देता हूँ। आणि तू म्हणाला देवा मी की तुम्हाला शांती देणार आहे. संसार वाली नहीं, अपनी शांति देता हूँ। आणि जगाची शांती नाही पण तू स्वतःची शांती मला कोई देणार छीन नहीं आहे. सकता। आणि ज्याला कोणी हिसकावून नाही तो घेऊ मेरी शकत. शांति दुष्ट ने चोरी की इस परिस्थिति के कारण पण माझी शांती दुष्टाने चोरी केलेली आहे या मैं मागता परिस्थितीमुळे मी मागतो देवा यीशु के नाम से, येशूच्या चोरी नावात. किए हुए शांति चोरी करने वाले अशुद्ध आत्मा यीशु के नाम से निकला। आणि शांती चोरी करणाऱ्या अशुद्ध आत्मा येशूच्या नावात तू शांती माझी सोडून जा. मैं अभी इसी घड़ी यीशु के नाम से मेरी शांति रख के जा। आणि येशूच्या नावात आता या क्षणाला माझी शांती इथे सोडून जा. आपको ये प्रोक्लेम वो लेना है। आणि तुम्हाला ते घोषित करून तुम्हाला शैतान ते में गोष्टी तेरे घ्यायच्या हाथ से आहेत. ले लेता है। आणि बोलायचं शैताना मी तुझ्या हातातून मेरे मन घेते. में शांति कहाँ होती है? आणि शांती कुठे मन में, असते? हृदय में। मनामध्ये आणि मैं हृदयामध्ये. डिक्लेअर करता हूँ, मी डिक्लेअर करतो, घोषित शांति करतो के परमेश्वर ने शांति का स्रोत मेरे हृदय मन में खोल की दिया। शांतीच्या देवाने शांतीचा स्रोत माझ्या हृदया मनामध्ये फिर उघडलेला आपका आहे. क्या क्या चोरी किया? म्हणून काय पैसा काय चोरी केले? तुमचे पैसे किया है केले, ना? पाकिट खाली रखता है, तुमचं पाकिट रिकामं ठेवतो आपका शैतान. जमीन का काम होने नहीं तुमच्या दे रहा है, जमीनचं काम होऊ देत आपके नाहीये, हाथ में पैसा आने नहीं आता दे तुमचं रहा है। धन येऊ देत तो नाहीये. फिर आपको कैसे करना पड़ेगा? तुम्हाला कसं करावं लागेल? बोलना पड़ेगा, प्रभु। बोलावं लागेल हमें देवाला. बैठकर बोलना है कि मेरा घर प्रभु का घर, प्रार्थना का घर होगा। धर्मी के घर में क्या होता है? हाँ, धन होता है। आणि देवा म्हणाले की माझं घर प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल आणि हे नीतिमान लोकांचं घर आहे म्हणून नीतिमान लोकांच्या घरामध्ये धन असतं. तो बोलना है इस वचन के अनुसार। आणि बोलायचं वचनानुसार देख प्रभु ये पाकिट पैसा है क्या? और देखिए पॉकेट इसमें पैसा है क्या? आएगा खाली पैसा। और देखिए कपड़ इसमें पैसा है क्या? देखिए बेड
दिसते का प्रभु पैसे दिसतात और देख प्रभु बेड इसके अंदर पैसा मुझे वस्तु दिख रहा दाखवा है ना। और वस्तु को दिखाओ ना साखरेचा डबा उघडा और शक्कर का डिब्बा खोलो और देख प्रभु तांदळाचा डबा उघडा और चावल का डिब्बा खोलो काय नाही प्रभु और कुछ भी नहीं है हे प्रभु माझा आशीर्वाद तो कहाँ पर है ये शैतानाने आशीष? माझे पैसे चोरले और शैतान ने मेरा पैसा चोरी किया शैतान डकावते और मैं तुझे डांटती माझा हूँ घेतलेला सर्व धन ठेवून जा और मेरा लिया हुआ सारा धन अभी इसी में सर्व छोड़ जे कर जा माझं अडवून ठेवलेलं तुला मी सगळं तुझ्या हातात और जो सब कुछ तूने मेरा रुका कर रखा है अड़ा कर रखा है वो सब मैं तेरे हाथ से छीन देती हूँ बोला। और बोलना है कपाटात टाक. कपाट में डाल देती कपाटात हूँ टाक. और पॉकेट में डाल देती हूँ ना मी तुझ्याकडून खिसकून घेते माझ्या बेडच्या खाली टाक. और शैतान में तुझे छीन लेती है और बेड के नीचे डालती नाही, है आपण पागल पण नाही आपण और ये कोई पागलपन नहीं है त्यांनी लूट तशी वाटली और उन्होंने उस प्रकार से लूट बांट ली लूट बांटतो. अगं हम सब लूट समजा- बांटते हैं समजा तुमच्या समोर एक एटीएम चे पैसे पडायला लागले सब लोग एटीएम से पैसा गिर रहे हैं हा तर तुम्ही कसे जाल तो हम कैसे जाओगे हा, तुम्ही पिशवी बघाल थैली देखोगे अशाशे टाकाल. और इस तरीके से आप लोगे वेळ आहे का आप पागल हो क्या कोण दुसरं घेता ते तुम्ही पण घ्यालच हा. और अगर कोई दूसरा ले रहा है तो आप भी लोगे ना मला कळालं अर्थ आपको समझ में आया ही बाराकाची तराई देवाची इच्छा आहे की तुम्हाला माझ्या सर्वांच्या आयुष्यात और ये बारात की तरह ही आशीष की तरह ही प्रभु चाहता है आपके और मेरे जीवन में हो तुमच्या मुलांसाठी हा, ते बच्चों के मी लिए. तर 2 उदाहरणं दिली. और मैंने आपको 2 उदाहरण दिए शांती आणि पैसे. शांति और पैसा तुमची मुलं घरात नाही तर आपके बच्चे घर में नहीं है तो उनके लिए कहो तुमचं काय बोलायला वचन और क्या वचन बोलोगे घरात मुलं नाही तर नाही हाँ जैतून पौधे के समान तेरे इर्द गिर्द रहेंगे. प्रभु तेरा वचन तो कहता है मैं एक धर्मी मनुष्य के बाजू में तो मेरे बच्चे कहाँ हैं. आणि प्रभू तुझं म्हणाले जैतून वृक्षासारखी तुझी मुलं तुझ्या आजूबाजूला असतील मग देवा मी तर नीतिमाने माझी मुलं कुठे छोड़ आहेत? शैतान मेरे बच्चों को. आणि शैतान सोड माझ्या मुलांना आपको समझ में आ रहा है. तुम्हाला समजतंय लूट ऐसे ही बांटते ऐसे लूट अशा तऱ्हेने वाटली जाते. देणारे और देणारे असं करू. आणि असं पळवून विनंती करून मागतो का घेतो और तुरंत सीधा ले लेते हैं काय तुम्हाला अर्थ समझ में आपको आता तसंच लूट घ्या. तो वैसे ही आप लूट बांट रहे हो आणि हे तुम्ही कुणी घेऊ शकता तो कुणी. यहाँ कोई भी ले सकते हैं यहोशापाट राजा आहे और यहोशापाट राजा है सैनिक आहे सैनिक भी है अधिकारी आहे अधिकारी है हा? हा, याजक लेवी पण येतो. और याजक लेवी भी है मग तुमच्या राजे तुम्ही राजे आहात तो आप राजा हो सैनिक आहात सैनिक हो. तुम्ही याजक आहात आप याजक हो मग घ्या ना लूट. तो ले लो आप लूट बांट लो त्याच्यासाठी हार्ड काम नाही काय और इसके लिए कोई भी कठिन काम फक्त नहीं 3 है दिवसाचा पास डे. सिर्फ 3 दिन का उपवास ते आपण चला प्रभू भोजनाच्या वेळेलाही करू शकता. वो तो आप प्रभु भोजन के समय नाही तर पर कधीही भी कर करा सकते जेव्हा हैं. तुम्हाला कभी भी असं करें. वाटेल, आजपासून तुम्ही बसू शकता. और आज से आप बैठ सकते हैं तेव्हा चला हा उपवास संपल्यानंतर तुम्हाला असं वाटेल चला मी पुढच्या आठवड्यात बसू 3 दिवस. घरात करा प्रयत्न. और ये उपवास खत्म होने के बाद आपके मन में आएगा 3 दिन में बैठ जाता हूँ प्रभु के साथ तो करो आप घर मी में तुम्हाला घरात का सांगितलं घर में मैंने क्यों बोला कारण इथं कोणती तराईमध्ये बाराकाची तराई तिथं ते लोक गेले होते. और यहाँ जो 12 की तरी है उसमें वहाँ पर वो गए तुम्हाला शांती तुमचं घर आहे म्हणजे तुमचं जीवन तिथं असलं पाहिजे. तुम्हाला घरात पैसे पाहिजे म्हणजे तुम्ही घरात असला पाहिजे ना. आता तुम्ही इथं बसून तर बोलू शकत नाही हे बघ माझं कबाड असं तर नाही बोलू शकत. फक्त तुम्ही काय दाखवू शकता तुमचं पर्सच दाखवू शकता. और अभी से आप पैसे अपना पर्स दिखा सकते लपवायची हैं. जागा किती साऱ्या असतात और पैसे छिपाने की जगह कितनी सारी होती है बरोबर आहे. फक्त कबाड आणि कबाड नाही होता. पाकिट नसतं. या फिर सिर्फ पॉकेट ही नहीं होता काय काय असतं क्या क्या होता है हा? नको सांगू ना. हा तर मग तुम्हाला माहित आहे ना आपको पता है ना मग तिथं जायचं. तो वहाँ पर आपको जाना है मी पण सांगितलं मग ती पोट फुलून जायला नाही ते तुम्ही बुद्धिमान आहात. और आप बुद्धिमान है जे ज्याला लपवायची तरीका माहिती नसते ना ते कुठेही ठेवतात असे उघड्या. और जिनको छिपाने का तरीका पता नहीं है ना वो लोग कहीं पर भी अपना पैसा रख देते छोड़ छिपा देते हैं. लोक काय बोलावं लोक काय पैसे लपवतात. लपवा तिथे तिथे जागा दाखवा बघ प्रभू वहाँ वहाँ पर वो जगह दिखा देख प्रभु ही बाराची तरह और ये 12 की तरह है आणि तिसरा आहे और तीसरा आहे दुसरा आहे सॉरी दुसरा आहे शावे नामक तराई. और दूसरा है शाली नामक तराई. तर आपण वाचू त्या ह्या तराईला म्हणतात राजा की तराई. और इस तराई को कहते हैं राजा की तराई. ना उत्पत्ती जेनेसिस उत्पत्ति 14 14 और उसका 17 से तसंच 17 पण.
उसका 17 से। त्याचं 17 जेनेसिस उत्पत्ती 14 उसका 17 से। त्याचं वचन 17। और मैं प्रार्थना करती हूँ आज कि हर एक आज हम सबके जीवन में बारात की तराई, आशीष की तराई हो और आज से ये राजा की तराई हम सबके जीवन आणि मी प्रार्थना करेन की बाराचं फुलं, आशीर्वादाचं फुलं आणि राजाचं फुलं आपल्या जीवनामध्ये असावं। कदारला गोमर आणि त्यांच्याबरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असताना त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथून सामोरा गेला। आणि शालिमाचा राजा मल्कीसेदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोर आला। हा परात्पर देवाचा याजक होता। पुन्हा 17 कदारला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड हाँ काय मिले शावे नामक तराई में, अभी शावे नामक तराई क्या लिखा है? शावे नामक तराई, जो उसका मीनिंग बताए काय की तराई म्हणजे राजा की तराई कहलाती है। अब वहाँ क्या हुआ, उस राजा की तराई में क्या हुआ, मलिसिदिक राजा जो परम प्रधान का ईश्वर का याजक है वो क्या लेकर आया, वो क्या लेकर आया, रोटी और दाख। तो ये तराई में अच्छा है, परमेश्वर अपने याजक के द्वारा हमारे लिए रोटी और दाख लाता है। आणि हे गोष्ट चांगलं आहे की याच्यामध्ये देव आपल्या याजकाच्या द्वारे आपल्यासाठी भाकर आणि द्राक्षरस देतो। रोटी और दाख मधु यानी प्रभु भोजन को, आशीष को दर्शाया जाता है। आणि भाकर आणि द्राक्षरस प्रभु भोजनाला आणि आशीर्वादाला दर्शवतो। हम देखते हैं कि अब्राहम को उसने आशीष दिया आणि आपण पाहतो की अब्राहमाला त्याने उस आशीर्वाद तराई में दिला। देखो क्या आशीष है। त्या खोऱ्यामध्ये बघा काय आशीर्वाद आहे। त्याने त्याला असा आशीर्वाद दिला। हाँ, आपको क्या आशीर्वाद दिया आज, देखो आज का आशीष। कितने लोग हैं हम सब पढ़े। आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, हाँ, परम प्रधान ईश्वर की ओर से आकाश और पृथ्वी का जो अधिकारी है, जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव। ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य। तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला। ठीक है, हम हिंदी वाले पढ़ते हैं। ठीक है, हम हिंदी में पढ़ेंगे। अभी आप अपने दोनों हाथों को ऊपर उठाओ, मैं पढ़ती हूँ। पिता परमेश्वर की ओर से प्रभु उत्पत्ति अध्याय 14 का 19 वचन, मैं एक याजक होने के नाते, महायाजक होने के नाते जो तूने दिए हुए अधिकार से मैं आज छठे दिन में इन्हें आशीष देती हूँ प्रभु। और ये आशीष अब्राहम के वंशजों को है, क्योंकि ये आशीष जैसे अब्राहम को दी गई और ये सब बैठे हुए अब्राहम के वंशज है। तो प्रभु यीशु के नाम से परम प्रधान परमेश्वर की ओर से जो आकाश और पृथ्वी का अधिकारी है, तू धन्य हो, तू धन्य हो। यीशु के नाम से तू धन्य हो, यीशु के नाम से तुम धन्य हो। और परमेश्वर, और तू धन्य है परम प्रधान परमेश्वर जिसने तेरे सारे द्रोहियों को तेरे वश में कर दिया। तो आज से परम प्रधान परमेश्वर धन्य है जो तेरे सारे शत्रुओं, सारे द्रोहियों को, सारे बैरियों को तेरे वश में कर देगा। आज से सब कर दिया है, कर दिया है, कर दिया है। प्रभु इस वचन को, इस ब्लेसिंग को मैं पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से इन पर मुद्रित करता हूं, यीशु के नाम से। इसे कहते हैं राजा की तरह, याला म्हणतात राजाचं खोरं, जहाँ ब्लेसिंग मिलती है, जिथे आशीर्वाद भेटतो। तो आप राजे हो, तुम्ही राजे आहात। पहले हमने डिक्लेअर किया कि आप राजे हो, आणि आता थोड्या वेळापूर्वी घोषित केलं की तुम्ही राजे आहात, याजक हो, याजक आहात, है ना। आपको ये ब्लेसिंग है, तर तुम्हाला हा आशीर्वाद आहे, अधिकार है, तो तुम्हाला अधिकार आहे आशीष का। आशीर्वादाचा। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। तो प्रभु इस रीति से तराई में, ऐसे और भी बहुत सारी तराइयाँ हैं, लेकिन आज खूप हम सारे खोरे आहेत, इतनी ही तराइयों के बारे में देखेंगे। पण आज आपण एवढ्याच खोऱ्यांबद्दल बघू। अगर प्रभु और भी उपास निकाला जर देवाने अजून उपास काढले तो हम घाटियाँ और भी तराई देखेंगे। तर अजून आपण खोरे बघू, जंगल, जंगल बघू, झरे, सोते, झरणे, सोते, वो भी देखेंगे। तो वो भी एक अच्छा है हमारे लाइफ के लिए। आणि ते पण चांगले आहे आपल्या लाईफसाठी। तो आज हमने तराइयों के बारे में देखा था। आणि आज आपण खोऱ्यांबद्दल बघितलं। इन 2 तराई में प्रभु आपको आज से लेके गया। आणि या 2 खोऱ्यांमध्ये आजपासून देव मला घेऊन गेले। आज से मैं डिक्लेयर करती हूँ यीशु नासरी के नाम से, आणि आजपासून मी घोषित करते येशू ख्रिस्ताच्या नावात। आज से आपके जीवन में एला की तराई, आणि आजपासून आपल्या जीवनात एलाचं खोरं, आज से आपके जीवन में वैल्यू ऑफ कॉन्फ्लिक्ट नहीं रहेगी। आणि आजपासून तुमच्या जीवनामध्ये संघर्षाचं खोरं नसेल।
आज से आपके जीवन में आकोर की वैली यानी वैली ऑफ कॉन्सिक्वेंसेस यानी नतीजा की नहीं रहेगी। आणि आजपासून आपल्या जीवनामध्ये आखोराचं खोरं नसेल। आज से मैं डिक्लेयर करती हूँ तुम्हारे जीवन में आज से सिद्धियों की खोरे यानी वैली ऑफ करप्शन नहीं रहेगा। आणि आजपासून आपल्या जीवनामध्ये शिकीमचं खोरं नसेल। परमेश्वर तुम्हें आज के बाद अक्षकोल इस वैली में से चॉइस ऑफ वैली इसमें से लेके नहीं जाएगा। आणि आजपासून आपल्याला देव अश्कोच्या खोऱ्यामधून नाही घेऊन जाणार। आप परमेश्वर की ही चॉइस चुनोगे आणि तुम्ही देवाचीच निवड कराल। परमेश्वर आपको किद्रोन की वैली से नहीं लेके जाएगा जहाँ आप क्रश हो रहे हो, चिरड़ रहे हो, दर्द उठा रहे हो, दबे हुए हो। इस वैली से आज के बाद आपकी लाइफ में कभी नहीं रहेगी। किद्रोनच्या नाल्या खोऱ्यामधून देव आपल्याला नाही घेऊन जाणार, जिथे आपल्याला चिरडलं जाते, जिथे आपल्याला त्रास दिला जातो। आज से आपके लाइफ में मैं प्रभु का दास होने के नाते डिक्लेयर करती हूँ कि आप मोरे नामक की तराई से न आप ना आपके बच्चे, आपके बेटियां, ना बेटे कभी नहीं, मिडियानियों से आज के बाद वो कभी भी इस तराई में नहीं फंसेंगे। आणि आजपासून मी देवाचा दास असल्याच्या नाते तुमच्यावरती घोषित करते तुमच्या मुलांसाठी की आजपासून तुम्ही तुमची मुलं त्या मोरे नावाच्या खोऱ्यामधून नाही जाणार। जैसे यीशु ने परमेश्वर ने मोसेस को उस मिद्यानियों के हाथ से छुड़ाया, आणि जसं देवाने मोशेला त्या मिद्यानी लोकांच्या हातातून सोडवलं, इस्राएलियों को मिद्यानियों से मुक्त किया आणि इस्रायली लोकांना मिद्यानातून मुक्त केलं। डिक्लेअर करती हुई मी घोषित करते येशूच्या नावामध्ये जितने लोग मिद्यानियों में फंसे हुए हैं, जो भी लोक मिद्यानामध्ये बसलेले आहेत उन्हें मुक्त करेगा, देव त्यांना नक्की मुक्त करेल वेधशाला में लाएगा। आणि यीशु नासरी के नाम से घोषित करती हूँ। आज से 12 का तराई आपके लाइफ में घोषित करते हैं। आज से आपका लाइफ 12 की तराई रहेगी, आप लूट बांटते जाओगे। आपका पाकिट कभी खाली नहीं रहेगा, आपका खत्ता खाली नहीं रहेगा, आपका कबाड़ खाली नहीं रहेगा, आपका बेड खाली नहीं रहेगा, आपका कभी भी घर खाली नहीं रहेगा, क्योंकि प्रभु का वचन कहता है धर्मी के घरों में धन होता है, आशीष रहता है, परमेश्वर का तेल उड़ेला जाता है। आणि आपल्या आजपासून देवाचा आशीर्वाद असेल, कारण देवाचं वचन म्हणतं नीतिमान लोकांच्या घरामध्ये धन असतं, आशीर्वाद असतो आणि देवाच्या तेलाचा स्तोत्र तिथे वाहतो। आज से परमेश्वर आपको शावे नामक तराई से यानी हर क्षेत्र में जय लेकर आपको महायाजक जो हमारा यीशु मसीह महायाजक से आपको आशीष दिलाता रहेगा। आणि आजपासून शाळे नावाच्या खोऱ्यामध्ये देव तुम्हाला घेऊन जाईल, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय देईल आणि एका राजासारखं देव तुम्हाला तिथे ठेवेल। जैसे अब्राहम सारे शत्रुओं से विजयी होकर जा गया आणि सर्व शत्रूंपासून तो विजयी झाला, आज से आप हर शत्रु पर जय आणि तुम्ही आजपासून प्रत्येक शत्रूवर विजय प्राप्त करा। आपके ऊपर कोई हारा हुआ केस नहीं रहेगा आणि आपल्यावरती कोणती हारलेली केस नसेल। आज से आप विजयी रहोगे, आणि आजपासून आपण विजयी राहू, शावे नामक की तराई में रहोगे, शाळे नावाच्या खोऱ्यामध्ये राहू, महायाजक यीशु मसीह आपके पास आते आणि रहेंगे, महायाजक येशू ख्रिस्त तुमच्याजवळ येत राहील, अपनी रोटी अपना देहा और आपका अपना खुद का लहू आपको देगा, आणि स्वतःचा देह आणि स्वतःचं रक्त भी तुम्हाला ये देईल, हमेशा फेलोशिप आपकी प्रभु से होती रहेगी। आणि संगती नेहमी तुमची देवाबरोबर आप होत प्रभु की राहील, संगति से कभी दूर नहीं, आणि आपण देवाच्या संगतीपासून कधी दूर जाणार नाही, और आणि प्रभु आपको हमेशा ब्लेस करता रहेगा। आणि देव आपल्याला नेहमी आशीर्वादित करत राहील। जैसे अब्राहम ने जसं अब्राहमाने को दशांश दिया, महायाजकाला दशांश दिला, आप भी हमेशा देते रहो, आणि आपण सुद्धा नेहमी देत राहू। आप लेने वाले नहीं देने वाले रहो। आणि तुम्ही आपण देणारे नाही, आपण आपण देणारे प्रभु राहू। के नाम से यीशु के नाम से डिक्लेअर करते आणि प्रभू येशूच्या नावाने मी घोषित करते। आमीन। आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हमारा आज यहीं पर रुका हुआ है। आणि आज आपल्या इथे संपलेला आहे, एजेकिएल अध्याय आणि ते थांबलेलं आहे एजेकिएल 37 मध्ये। आज तक तो अभी कल हम वापस एजेकिएल का सुबह शाम को नहीं होगा, आणि उद्या पुन्हा सकाळी आपण एजेकिएल अध्याय 37 पाहू। सकाळी ते संध्याकाळी नाही होणार। शाम का हमारा जेम्स चालू है, संध्याकाळचं याकोबाचं पत्र चालू आहे आपलं, हम जेम्स ही देखेंगे। आपण याकोबाचं पत्र लेकिन जो बघूया। ब्लेसिंग कल दी जाएगी पण तो आशीर्वाद दिला जाईल उद्या, वो शाम की चर्च को भी दिया तो संध्याकाळच्या मंडळीला सुद्धा जाएगा। मिळेल। जो शाम की चर्च को आते हैं, म्हणजे जे संध्याकाळच्या मंडळीला येतात, हाँ, वो उनको जो ब्लेसिंग तो आज तो आप लोग 6 दिन से आ रहे, इसलिए आपको तराई की में आपको ऑलरेडी आप ब्लेसेड हो चुके हो, आणि तुम्ही 6 दिवसापासून येते म्हणून त्या खोऱ्यामध्ये तुम्ही तर आशीर्वादित झालेले आहातच। करेक्ट। आपको कौन सी ब्लेसिंग मिली है? कौन बोला? कौन बोला? ताली बजाओ उसके लिए। और दूसरी राजाओं की तराई,
तो आपको एक महायाजक हमारा कौन है? यीशु ने आपको ब्लेसिंग दिया है, उसकी खुद का देह खुद का लहू दिया है ना, तो आप उससे आशीषित हो, है ना? तो आप कभी प्रभु से दूर नहीं जाओ। आणि तुम्ही कधी देवापासून दूर नाही ऑलरेडी जाणार. आप ब्लेसेड हो चुके हो, आणि पहिले तुम्ही आशीर्वादित झालेले लेकिन भी आहात. कल हम उपवास का ब्लेसिंग जरूर देंगे। पण तरी सुद्धा आपण उद्या उपवासाचा आशीर्वाद घेऊ. इसी अध्याय में ही है। आणि याच अध्यायामध्ये आहे. इसलिए मैंने कहा कोई दूसरा अध्याय में नहीं जाऊंगी, इसी अध्याय में। कोणत्या दुसऱ्या अध्यायामध्ये मी नाही जाणार, त्याच कल भी अध्यायामध्ये. यही अध्याय लेके आणि उद्या पण हाच अध्याय बघू. ब्लेसिंग आपको मैं निर्गमन व्यवस्था विवरण उसका कुछ नहीं देना। आणि सुबह भी आशीर्वाद यही, निर्गमन अनुवाद याच्यामध्ये मी नाही आणि देणार. सकाळी पण शाम को हाच आशीर्वाद आहे आणि संध्याकाळी पण तोच आहे. आपको भी बोलूं। संध्याकाळी पण तोच आहे. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आज आशीर्वाद से करू. भविष्यवाणी ज्यादा करो आजपासून जास्त भविष्यवाणी करा और उन 5 शरीर के भागों में भी सीखो, करने के लिए सीखो। आणि त्या 5 शरीरांचे जे भाग आहेत त्याच्यावरती पण भविष्यवाणी हो करायला सके शिका. तो बहुत बुद्धिमान हो। आणि होत असेल तितकी बुद्धिमान हमने आहे. शाम के वचन में सीखा, आणि संध्याकाळच्या मंडळीमध्ये आम्ही शिकलो बहुत उपयोगी है, बुद्धी खूप उपयोगी आहे. इसलिए मानते रहो। म्हणून मागे राहा. आप इसका वचन इसको वचन इसको नहीं जोड़ो, मग तुम्ही ह्याचं वचन त्याला त्याचं वचन ह्याला कधी जोडणार नाही. आपको ज्यादा समझ आए। आणि तुम्हाला जास्त समज येईल. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करू. आज मेघा का जन्मदिन है, आणि आज मेघाताईचा वाढदिवस आहे तो आज हम जन्मदिन का वचन देखेंगे। आणि तिच्या वाढदिवसाचं वचन आपण पाहूया.